सावरकरांचा विचार काय होता? शत्रूच्या कारागृहात खितपत पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाहीये. काहीही करून या कारागृहात बाहेर पडायचं. पण सावरकरांना काही 2-3 वर्षांची कैद झालेली नव्हती. हिंदुत्व म्हटलं की आपल्याला एक गोष्ट आजच्या काळामध्ये लगेच लक्षात येते की हे सरकार हिंदुत्ववादी आहे. बऱ्याचदा म्हटलं जातं, केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, त्याचा मूळ जो गाभा आहे ते म्हणजे हिंदुत्व. आणि हिंदुत्व म्हटलं की सावरकर. आणि दुसरं म्हणजे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील नाव समाजामध्ये येतं. सावरकरांनी फक्त पतित पावन मंदिर उभारलं नाही, त्यासोबत पारंपरिक जी मंदिरं होती त्या सुद्धा सावरकरांनी सगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश मिळवून दिला. अशी जवळजवळ 500 मंदिरं सावरकर रत्नागिरी जिल्ह्यातली सावरकरांच्या प्रयत्नांनी खुली गेलेली होती. गांधी हत्या सावरकरांच्या माध्यमातून झाली असं का म्हटलं जातं? गांधीजींचा खून त्या कुठल्याही राजकीय नेत्यांचा खून याचं समर्थन स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्योत्तर काळात किंवा आता जे समर्थन होऊ शकत नाही. स्वकीयांची हत्या करणं हे सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये बसत नाही. हिंसेचा आणि क्रांतीचा त्याग करणं हे सावरकरांनी सांगितलंय. मारिता मारिता मरे तो झुंजेल अशी बालवयातच शपथ घेणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर म्हणजे केवळ आडनाव नसून किंवा आजच्या भाषेमध्ये सावरकर म्हणजे केवळ हॅशटॅग नसून ते भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेलं एक धगधगत अग्निकुंड होय. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची राख रांगोळी केली. अशा सावरकरांची 28 मे रोजी जयंती असते. त्याच धर्तीवरती आज आपण सावरकर चरित्राविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आख्यान कट्टावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आज आख्यान कट्टावरती आहेत सावरकर चरित्राचे अभ्यासक श्री अक्षय जोग. नमस्कार. अक्षय जोग हे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहेत. त्याचसोबत ICHR या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा या विषयावर लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्याचसोबत त्यांची काही प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, आक्षेप आणि वास्तव 2 वर्षात याच्या 12 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचसोबत या पुस्तकाचे इंग्रजी, गुजराती आणि हिंदीमध्ये देखील अनुवादन झालेले आहे. त्याचसोबत दुर्लक्षित हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे, आक्षेप आणि वास्तव, स्वातंत्र्यवीर सावरकर, परिचित अपरिचित, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व या पुस्तकाच्या तर आठवडाभरात 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्याचसोबत इंग्लिशमध्ये वीर सावरकर अ सोशल रिव्हॉल्युशनरी अशा नावाने देखील त्यांचं पुस्तक आहे. त्याचसोबत त्यांना 2021 मध्ये डॉक्टर अरविंद सदाशिव गोडबोले यांच्या हिंदुत्व लेखनाचे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचसोबत मामाराव दाते वैचारिक लेखन पुरस्काराने 2023 मध्ये ते सन्मानित झालेले आहेत. अशा प्रकारे अतिशय अभ्यासू आणि तत्वनिष्ठ असे सावरकर चरित्राचे अभ्यासक म्हणून अक्षयजींचा सर्वत्र परिचय आहे. अक्षयजी नमस्कार. नमस्कार. आख्यान कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सावरकर म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सावरकर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम काय निर्माण होतं? सावरकर म्हटलं की डोळ्यासमोर देशासाठी प्रचंड त्याग, राष्ट्रप्रथम हे या गोष्टी पुढे येतात. आणि त्यानंतर मग कवी, महाकवी सावरकर, महान लेखक सावरकर, ओजस्वी वक्ता सावरकर अशी त्यांची शतपैलू व्यक्तिमत्व डोळ्यासमोर पुढे येतातच. पण सर्वप्रथम एक मोठे देशाकरता त्याग करणारे, समर्पित पूर्णपणे अशा एक देशभक्त, प्रखर निष्ठावान देशभक्त अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. अगदीच. एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करता. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातले तुम्ही अभियंते आहात किंवा इंजिनियर आहात. आणि इकडं टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला असं का वाटलं की आपण सावरकर चरित्राकडे वळलं पाहिजे किंवा सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे, त्याबद्दल काही लिखाण केलं पाहिजे? म्हणजे असं काय झालं की तुम्ही सावरकरांच्या चरित्राकडे वळला? सावरकरांच्या वरती मी पहिलं पुस्तक त्यांचं ते वाचलं ते म्हणजे माझी जन्मठेप. 12वीच्या नंतरच मोठी सुट्टी होती. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायच्या काळामध्ये बराचसा मोठा कालावधी जो असतो सुट्ट्यांचा 3-4 महिन्यांचा, वाचन सुरू करायचं म्हणून मी सावरकरांचं चरित्र वाचायला घेतलं. माझी जन्मठेप त्यांच्या फक्त अंदमानमधल्या कारकिर्दीवरचं त्यांचं कालखंडावरचं पुस्तक होतं. त्यांनी मी खूप प्रभावित झालो
आणि मग मला असं वाटलं की मी सावरकर घरामध्ये मी ऐकले होते, वाचलेले होते, पण त्या पुस्तकात जितके मला सावरकर कळाले त्याचं मला वाटलं की इतक्या महान पुरुषाचे इतके वेगवेगळे पैलू आपण जगासमोर आणायला हवेत. पण त्यासाठी आपल्याला वाचन वाढवायला हवं, संशोधन करायला हवं. म्हणून मग मी त्याच्याकडे गेले जवळजवळ 2008-9 सालापासून त्याच्यावरती मी वाचन सुरू केलं. आधी लेखन सुरू केलं नाही, आधी वाचन सुरू केलं. खूप संशोधन केलं, चरित्रात्मक पुस्तकं, संशोधनात्मक पुस्तकं, कागदपत्र वाचली. आणि इतकी मोठी व्यक्ती आणि इतक्या मोठ्या प्रतिभाशाली व्यक्ती, ह्या व्यक्तीचं म्हणावं तितकं तितकं स्थान दिलं गेलं नाहीये. तर अशा दुर्लक्षित, सर्वोत्तम उपेक्षित ज्याला मी म्हणेन, अशा व्यक्तीला कार्य माझ्या परीने मी पुढे आणावं असं मला वाटलं. आणि म्हणून मी मग त्याच्या मागे लागलो आणि सुदैवाने मग माझ्याकडनं त्याच्यावरती 4 पुस्तकं लिहिली गेली आणि ती चांगली, त्याला उत्तम प्रतिसाद पण मिळाला. आणि अजूनही असं वाटतं की अजूनही सावरकर वरती माझा अभ्यास अपूर्ण आहे, अजून वाचायला पाहिजे, अजून लिहायला पाहिजे, अजून बोलायला पाहिजे. तो त्यांचा अभ्यास हा निरंतर सुरूच आहे. पण त्याच्याकडे बळलो का ह्याचं मला वाटलं की इतकी मोठी व्यक्ती, इतकी उपेक्षित व्यक्ती. सावरकरचं नाव सगळ्या लोकांना माहिती असतं की एक अंदमानमध्ये त्यांनी कोल ओढला, मार्सेलिसला त्यांनी उडी मारली. ह्या 2 घटना बहुतांश लोकांना माहिती असतात. काहींनी शाळेत शिकलेले असतात, काहींनी कधी कुठल्या विविध कुठल्या व्याख्यानात किंवा आता चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना थोडंसं कानावर पडलेलं असतं, ऐकलेलं, बघितलेलं असतं. पण त्या पलीकडे सुद्धा सावरकरांची कार्य किती मोठं आहे आणि सध्याच्या काळात सुद्धा ते कितकं लागू आहे, रिलिव्हंट आहे. त्यासाठी मी फक्त त्या काळात गेलेले एक महान पुरुष तर ते होतेच, पण त्यांनी जी काही भविष्य वर्तवलेली होती ती आता खरी होत आहेत. आजच्या काळातही ते 21st सेंचुरीमध्ये कितके रिलिव्हंट आहेत, यासाठी मला असं वाटलं की सावरकर आजही त्यांची उपयुक्तता आहेत, कालजयी आहेत सावरकर. म्हणून मग मी त्यांच्यावरती लिहायला, वाचायला आणि त्याच्यावरती बोलायला आणि त्यांच्या माहितीचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. निश्चितच सावरकर म्हणजे आभाळा एवढं व्यक्तिमत्व आहे. एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचं बालपण देखील तेवढंच रोमहर्षक म्हणा किंवा अगदीच कर्तृत्ववान किंवा धाडसी राहिलं असेल. तर सावरकरांचं चरित्र मांडताना त्यांच्या बालपणातले असे काही पैलू आहेत जे समाजासमोर यायला वाटतात. असे कोणते पैलू आहेत किंवा असं कुठल्या घटना आहेत सावरकरांच्या बालपणातल्या? सावरकरांचं बालपण तुम्ही बघितलं तर की असं काही लोकांचं असं म्हणणं असतं की सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असताना सावरकरांनी त्यांना क्रांतिकार्य करायला किंवा त्यांचं इतर राजकीय कार्य करायला त्यांना अनुमती नव्हती, त्यांच्यावर बंदी होती. म्हणून सावरकरांनी समाजकार्य करायला तेव्हा सगळी सुरुवात केली, असा काहींचा आक्षेप असतो. पण मला हा काय आक्षेप फारसा पटत नाही. त्यांचा चरित्राचा अभ्यास केला, सावरकरांचं लहानपणापासून जर त्यांचे विचार बघितले तर हे लहानपणापासून सावरकरांच्या मनामध्ये समाजसुधारक, समाज क्रांतिकारक त्यांची जी बीजं आहे ते त्यांच्या लहानपणापासून दिसतात. आपल्या सावरकरांचं नेमदसीने, जयोस्तुते ही सगळे आपल्याला काव्य माहिती असतात. पण सावरकरांनी वयाच्या अगदी म्हणजे तरुण असताना सावरकरांनी जे लिहिलेलं काव्य होतं ते होतं बालविधवा दुःस्थिती कथन. म्हणजे तेव्हा ज्या बालविधवा होत्या त्या काळातल्या, त्यांची दुःख काय होती ते सावरकरांनी त्या मोठ्या कवितेच्या माध्यमातून मांडलेलं होतं. म्हणजे समाज सुधारणेमधला जसं जातीपाती, अस्पृश्यता हा जो जसा विषय आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचं सक्षमीकरण करणं, जिला आपण आजकाल वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो, आता बालविधवाचं प्रमाण जवळजवळ कमी झालंय किंवा कमी झालं असेल किंवा खूप प्रमाण आता नगण्य आहे किंवा नसेलही कदाचित, पण त्या काळामध्ये ते खूप होतं. तर त्यामुळे स्त्रियांचा हा मुद्दा होता. बालविधवा किंवा पुरुषाचं वय खूप मोठं असायचं, मुलीचं वय खूप लहान असायचं. तर अशा सगळ्या स्त्रियांचे प्रश्न सावरकरांनी इतक्या लहान वयामध्ये मांडलेले होते. सावरकरांचे अनेक जे सहकारी होते ते सगळे सहकारी विविध जातीमधले होते. सगळ्यांच्या बरोबर सावरकर त्यांच्याबरोबर त्या काळी न ठरवता सुद्धा म्हणजे आधी काही ठरवून असं नाही, पण अगदी कॅज्युअली, सहजपणे त्याच्यासोबत सावरकर त्यांच्याबरोबर भोजन करायचे. आता आपल्याला या काळात ही गोष्ट फार काही विशेष वाटणार नाही, पण त्या काळामध्ये 2 वेगवेगळ्या जातीतल्या, त्यातल्या एखाद्या विविध जातीतल्या व्यक्तींनी एकत्र सार्वजनिक ठिकाणी भोजन करणं ही त्या काळात खूप मोठी क्रांतिकारक घटना मानली जायची. अशा काळात सावरकरांनी, युवा सावरकरांनी, तरुण सावरकरांनी आपल्या मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत त्यांनी भोजन केलेलं आहे. त्यांना आपल्या घरी बोलून त्यांच्यासोबत चहापान केलेलं आहे, त्यांना पाणी दिलेलं आहे, त्यांच्यावर भोजनही केलेलं आहे. इतकंच नाही, जसे सावरकर आपल्याला महाकवी म्हणून माहिती आहेत, त्यांची आपल्याला काव्यही माहिती आहेत, कमला, सप्तर्षी वगैरे.
तर खूप कमी लोकांना असं माहिती आहे की सावरकरांनी लावण्या पण लिहिल्या होत्या. सावरकरांचे सहकारी होते, त्यांचे तिकडे लावण्यांचे फड होते नाशिक आणि भगूरच्या भागामध्ये. ते म्हणाले की विनायक, तुम्ही इतके मोठे महाकवी आहेत, तर आम्हाला तुम्ही लावण्या लिहून द्याल का? सावरकरांनी दिली मान्यता, पण सावरकरांनी सांगितलं की त्यातून सुद्धा मी एक समाज संदेश देईन. सावरकरांनी छंद नसे चांगला ह्या नावाची एक लावणी लिहिली होती आणि त्यातून सावरकरांनी म्हणजे एक स्त्री असते, तिचा नवरा बाहेर खेळी असतो, दारू पिऊन घरी येतो, बायकोला मारहाण करतो, तर बाहेर खेळीपणा करणं, दारू पिऊन घरी येऊन बायकोला मारहाण करणं ही गोष्ट चांगली नाहीये, हा संदेश सावरकरांनी लावणीमधनं दिलेला आहे. सावरकरांनी फटका लिहिलेला आहे. फटका हा एक काव्य प्रकार असतो. सावरकरांनी फटका लिहिलेला आहे. सावरकरांनी पोवाडे लिहिलेले आहेत. चाफेकर बंधूंवरचा पोवाडा, नंतर बाजीप्रभू देशपांडेंवरचा पोवाडा, तानाजी मालुसरेंवरचा पोवाडा, असे ऐतिहासिक समाज प्रबोधनात्मक लावण्या, फटका, म्हणजे सावरकरांना जे 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 साहित्य प्रकार सावरकरांना माहीत होते, ज्ञात होते, त्या सगळ्याचा उपयोग सावरकरांनी देशभक्तीसाठी किंवा समाजकार्यासाठी केलेला आहे. तर त्यांच्या लहानपणातली आठवण म्हणजे सावरकरांनी लहानपणापासून समाजकार्याकडे सावरकरांचं लक्ष होतं. ते आपल्या त्यांच्या वयाच्या वयोमानानुसार सावरकर ते कार्य करत होते. आणि अशातच सावरकरांच्या आयुष्यामध्ये घटना घडली की चाफेकर बंधूंना रँडचा वध केला आणि त्यांना फाशी झाली. त्याची त्यांनी बातमी वाचली केसरीमध्ये की चाफेकर बंधूंना फाशी झाली आहे आणि त्यातून मग ते पेटून उठले आणि मग त्यांनी ती प्रसिद्ध शपथ घेतली, मारिता मारिता मरे तो सुनसेन. आणि मग सावरकरांनी त्या शपथ घेतल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत फक्त आणि फक्त देशासाठी त्यांनी विचार केला. 47 पर्यंत स्वातंत्र्यासाठी आणि 47च्या नंतर जो आपला स्वतंत्र भारत झालेला आहे त्याची प्रगती कशी होईल, तो समर्थ कसा होईल, यासाठी त्यांनी कायम विचार केलेला होता, कृती केलेली होती आणि लेखन केलं होतं. आणि त्यांना जे काही त्यांच्याकडे त्यांचे पैलू होते, त्यांना वक्ते होते, लेखन करायचे, संगीत नाटकलेचे, त्या सगळ्याचा उपयोग सावरकरांनी त्या माध्यमातून करून फक्त म्हणजे एक ललित कलाकृती किंवा साहित्यिक म्हणून काही मिरवण्यापेक्षा सावरकरांनी त्याचा देशभक्तीसाठी आणि समाज प्रबोधनासाठी त्याचा उपयोग केला. हे सावरकरांचं मोठेपण. त्याच्या सगळ्याची बीज सावरकरांच्या भगूरमधल्या त्यांच्या शालेय याच्यामध्ये, नाशिकला थोडंसं हायर स्कूलमध्ये, आणि त्यानंतर पुण्यात जेव्हा ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले आणि तिथे त्यांनी प्रसिद्ध जी विदेशी कपड्यांची होळी केली, त्या सगळ्या ह्याच्यातनं घटनेतनं सावरकरांनी पुढे जे काही केलं त्या सगळ्याची बीज आपल्याला त्यातून दिसून येतात. एक संघटक सावरकर दिसतात, समाज प्रबोधन करणारे सावरकर दिसतात, एक सगळ्यांना सामावून घेणारे सावरकर दिसतात आणि एक मोठे एक थिंकर, एक चिंतक असंही सावरकर आपल्याला या सगळ्या त्यांच्या लहानपणापासून आपल्याला सावरकर दिसत जातात. म्हणजे त्यांची प्रगल्भता आपल्याला जसं म्हणतो की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, त्याप्रमाणे सावरकरांची ही सगळी पुढे त्यांचा विकास होत गेला, त्यांच्या विविध पैलू दिसत गेले, ते सगळ्याची बीजं आपल्याला भगूर, नाशिक आणि नंतर पुण्यात आपल्याला दिसून येतात. आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. लंडनचं त्यांचं कार्य, अंदमान, मग रत्नागिरी, मग हिंदू महासभा कार्य, आणि त्यानंतरचं स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारतावरती विविध कोण देश शत्रू राष्ट्र आपल्यावरती आक्रमण करू शकतात ह्याची त्यांनी व्यक्त केलेली भीती, त्यांनी दिलेले जे भविष्यविषयक त्यांनी जे काही धोके काही सांगितले होते, चीनचा धोका सांगितला होता, पाकिस्तानचा धोका सांगितला, आणि दुर्दैवाने त्या चीन पाकिस्तानने आपल्यावरती हल्लाही केला आणि आपण त्याचा विरोधही केला. पण आपण त्यासाठी तयार असायला पाहिजे, हे सावरकरांनी अखंड सावधान असायला पाहिजे, वेल प्रिपेअर असायला पाहिजे, आणि हे सावरकरांनी ते सांगितलेलं होतं. त्यातून आपल्याला सावरकरांनी कायम त्यांच्या मृत्यूपर्यंत फक्त देशाचाच आणि समाजाचाच विचार केलेला होता हे दिसून येतं. निश्चितच सावरकरांचं चरित्र इतकं मोठं आहे, त्यांचं आत्ता तुम्ही म्हणालात तसं साहित्याच्या बाबतीत देखील एवढं मोठं योगदान आहे किंवा समाजकार्यात देखील त्यांचं एवढं मोठं योगदान आहे. अशा एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला किंवा इतक्या महान क्रांतिकारकाला आजच्या काळामध्ये माफीवीर म्हणून का प्रमोट केलं जातं किंवा त्यांच्यावरती त्यांचे जे विरोधक आहेत ते त्यांना माफीवीर म्हणून का सिद्ध करू पाहत आहेत? काही राजकीय कारणं असू शकतात, काही विविध कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं कारण मला जे असं वाटतं ते म्हणजे सावरकरांनी जो हिंदुत्वाबद्दलचा विचार मांडला, त्यासाठी मग हिंदुत्वाचा विचार मांडणारे कोण व्यक्ती, त्यांनी पहिला आपण म्हणू की फाउंटन हेड कोण आहे त्याचे, तर सावरकर आहेत. मग त्यांच्यावरती आपल्याला आक्षेप करायचा असेल तर मग सावरकरांची जी पत्रं आहेत ती उपलब्ध आहेत. तर सावरकरांची पत्र जी लोक माफी पत्र म्हणून दाखवतात, ती काही सावरकरांनी किंवा सावरकर चरित्रकारांनी, अभ्यासकांनी काही लपून वगैरे ठेवलेली नाही आहेत. माझ्या जन्माच्या आधी माझ्या आधी जे काही चरित्रकार झाले होते
त्यांनी चरित्र लिहायच्या आधीपासून ती पत्र स्वतः सावरकरांनी त्यांचं जे माझी जन्मठेप हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकात त्यांनी ती पत्रांचे जो काही त्यात त्यांनी जे काही मांडलेलं आहे, जो मेन जो मायना असतो, मेन गाभा असतो, तो त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेला आहे. तो काय सावरकरांनी कधी त्यांच्या आयुष्यात लपवलेला नाही. त्यापेक्षा जे समकालीन वृत्तपत्र होती, केसरी असो किंवा द बॉम्बे गार्डियन वगैरे असो, त्यात सुद्धा सावरकरांनी अशी पत्र लिहिलेली आहेत आणि सावरकरांनी सुटका करा असे ज्यावेळेच्या समकालीन सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे लहान मोठे राजकीय पक्षांनी सुद्धा ती पत्राचे उल्लेख करून त्या सावरकरांनी असे पत्र लिहिली आहेत, तर तुम्ही ही सुटका करा असे उल्लेख आहेत. स्वातंत्र्याच्या नंतर सोर्स मटेरियल ऑफ हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट इन इंडिया नावाचे 3 खंड आपल्या सरकारने प्रकाशित केले होते. त्याच्यातल्या दुसऱ्या खंडामधल्या एक प्रकरण फक्त सावरकरांवरती आहे. त्यात स्वतः सावरकरांनी जे पत्र सगळे आजकाल विरोधक म्हणून दाखवतात ते 1955 सालीच प्रकाशित करून छापलेलं आहे. R.C. मुजुमदारांचं द पिनल सेटलमेंट्स इन अंदमान नावाचं पुस्तक आहे. त्यात पण त्यांनी सावरकरांनी दुसरं पत्र छापलेलं आहे. त्यामुळे ही पत्र काही आत्ता कोणी 50, 60, 70 वर्षांनी शोधून काढली आणि त्यांना मोठा काही एक संशोध लागलेला आहे असं काही नाही आहे. ते कदाचित त्यांचं वाचन कमी असेल, त्यांना काही ते माहिती नसेल, किंवा त्यांनी ते वाचलेलं असेल पण ते त्यांना त्याचा इश्यू करायचा नसेल. आता ते इश्यू करत असतील तर काही त्याच्यामध्ये त्यांची भूमिका कल्पना काही माहिती नाही, पण हे काही लपवलेलं कोणी नाहीये, हा पहिला मुद्दा. आता सावरकरांची पत्र का लिहिली, ती काही माफी पत्र होती का? त्याच्यात माफी, मर्सी, अमनेस्टी असा कुठेही उल्लेख नाही. सगळी पत्र आहेत इंग्रजीमध्ये मर्सी आणि अमनेस्टी असं त्यात कुठेही, ज्याला आपण मराठीत माफी म्हणतो किंवा क्षमा म्हणतो, असं कुठेही तिकडे उल्लेख नाही पत्रामध्ये. सगळी पत्र माझ्याकडे आहेत. एकूण 8 पत्र लिहिली सावरकरांनी. सगळी पत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत. माझ्या पुस्तकात त्यांनी छापलेली आहेत. अगदी विक्रम संपत चरित्र जे आहे त्यांचं 2 खंडातलं, त्यात पण त्यांनी परिशिष्ट म्हणून सगळी पत्र छापलेली आहेत. त्यात कुठेही असा उल्लेख नाही आहे. लोक जाऊन व्हेरीफाय करू शकतील ते. त्याचा लोकांना असा त्यांनी अर्थ करू शकतात का की बाबा सावरकरांना खरंच माफी मागायची होती, तर काही काढू शकतील, त्यात माझा काय आक्षेप नाहीये. त्यामागची भूमिका सावरकरांनी सांगतो की समजा एखाद्याने अर्थ काढला नाही, हे सावरकर माफीच मागतायत का? त्याच्यात कसे उल्लेख आहेत की आतापर्यंत मी जे क्रांतिकार्य केलं, ज्या काटेरी मार्गावरून मी चाललो, तो काटेरी मार्ग तो आता मी काही अवलंबणार नाहीये. आता मी माझा मार्ग बदलतो आणि संविधानिक मार्गाने मी आता देशाच्या प्रगती करता प्रयत्न करीन. म्हणजे थोडक्यात त्यांना असं माझं होतं की क्रांतिकार्य करत होतो ते कदाचित माझं चुकीचं असेल, आता मी माझा मार्ग बदलतो, असं लोकांनी इंटरप्रिट केलं तरी माझा काही हरकत नाहीये. का सांगतो? स्वतः सावरकरांच्या वरती कुठलाही म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला सावरकरांचा दृष्टिकोन, सावरकरांच्या वादातनं, मी सावरकर विचारातून तुम्हाला बघायला लागेल. तुम्ही इतरांचे कुठले दृष्टिकोन, इतरांचे विचारांच्या मार्गातून तुम्ही सावरकरांकडे बघायला गेलात तर तुम्हाला सावरकर कधीच करणार. आणि सेम जे वेगवेगळे महापुरुष आहेत त्यांनी जो विचार मांडलेला आहे, त्यांचा जो विचार होता, त्यांना त्या विचारातून, त्या परिस्थितीतून बघायला पाहिजे. तुम्ही सावरकरांना दुसऱ्या महापुरुषाच्या नजरेतून बघाल, त्या महापुरुषात तुम्ही सावरकरांच्या नजरेतून बघाल, तर तुम्ही फसाल. तुम्हाला त्यातनं काही कळणार नाही आणि तुमचं जे निष्कर्ष असेल तो चुकू शकेल. सावरकरांचा विचार काय होता? शत्रूच्या कारागृहात खितपट पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाहीये. काहीही करून या कारागृहातनं बाहेर पडायचं. बरं, सावरकरांना काही 2-3 वर्षांची कैद झालेली नव्हती. सावरकरांना फाशीची शिक्षा झालेली नव्हती. चाफेकर बंधू, भगतसिंग, अनंत कानडे या सगळे ज्यांना फाशी डिक्लेअर केलेली होती, तुमचा मृत्यूदिन ठरलेला असतो. आज, उद्या किंवा वर्षभराने फाशी होणार आहे. 50 वर्षांची जन्मठेपेमध्ये काय असतं? मृत्यूदिन तुम्हाला माहितच नसतो. तुम्ही 50 वर्ष जगाल, 30 वर्ष जगाल, तुमच्या पुढे सगळं कावक असतो. तुमचं मनोबल पूर्णपणे खचलेलं असतं. अशा वेळेला फाशी शिक्षा दिलेल्या क्रांतिकारक आणि जन्मठेप दिलेले सावरकर यांची तुलना तुम्ही करणं अयोग्य आहे. त्यांच्यासमोर मृत्यूदिन ठरलेला आहे, सावरकरांसमोर मृत्यूदिन ठरलेला नाहीये, माहीत नाहीये. बरं, कैद आहे 50 वर्षांची, जन्मठेप 50 वर्षांची, ती पण म्हणजे सश्रम कारावास आहे, म्हणजे अगदी अत्याचारात केलेले सगळ्याच फक्त सावरकर नाही, सगळ्या त्याच्या कैद्यांवरती कोलू ओढायचा आहे, छिलका कुटायचा आहे. मग सावरकरांनी विचार केला की आपल्याला इथून बाहेर पडायचं. सावरकर स्वतः बॅरिस्टर होते, भले त्यांना पदवी नसेल दिलेली, पण त्यांनी अभ्यास केलेला होता. त्यांना ब्रिटिशांचा कायदा त्यांना माहिती होता. त्यांना माहिती होतं की ब्रिटिशांच्या कायद्यामध्ये असं एक प्रावधान आहे की आपण असं एक पेटिशन पाठवू शकतो, ज्याला आपण याचिका म्हणू शकतो, आवेदन म्हणू शकतो, की तुम्ही त्यांना सांगायचं बाबा ठीक आहे, आता मी मार्ग बदलतो, हे करतो. थोडक्यात समजा एखाद्या व्यक्तीला 10 गुंडांनी पकडलं, ती व्यक्ती कितीही धडधाकट असून दे, बॉडीगार्ड असून दे, पिक्चरमध्ये बाहुबली वगैरे तुम्ही गोष्ट सोडून द्या, पण एखाद्या धडधाकट व्यक्तीला 10 लोकांनी पकडलं तर त्याला कळतं की
त्याच्यातच शस्त्र नाही आहे, त्याच्यात काही करता येत नाही, तो काय म्हणेल, बाबा ठीक आहे जाऊ दे, माफ करा, मला सोडून द्या. त्याच्या माणसाने काही केलेलंच नसतं तरी तो काय म्हणतो, बाबा मला माफ कर, सोडून द्या. म्हणजे तो काय खरंच माफी मागतो का? नाही. त्याला माहिती असं की आपण गयावया नाही केली तर मलाही लोक मारतील. मग त्याच्यासाठी त्याला असं दाखवा की माझा मनोबल खचलेला आहे, मला सोडून द्या. ती एक प्रकारची स्ट्रॅटेजी असते आणि ही स्ट्रॅटेजी त्यावेळेचे सगळे क्रांतिकारकांनी सगळ्यांनी अवलंबलेली होती. ज्यांना जन्मठे फाशीची शिक्षा झालेले सुद्धा क्रांतिकारक तेव्हा जे होते ते रामप्रसाद बिस्मिल, मोठं उदाहरण देतो तुम्हाला. काकोरी हत्याकांडात ज्यांना अटक झालेली होती, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्रनाथ लाहिरी आणि अशफुल्ला खान या चौघांना अटक झालेली होती. रामप्रसाद बिस्मिलांची आत्मकथा उपलब्ध आहे, नेटवरती आहे उपलब्ध, हिंदीमध्ये आहे, मूळ मराठीमध्ये अनुवाद झालेला आहे. त्यात त्यांनी मृत्यूच्या 3 दिवस आधी त्यांनी आत्मकथा लिहिली, मग त्यानंतर ती त्यांच्या मृत्यूनंतर पब्लिश झाली, त्यांच्या फाशीनंतर. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मी ब्रिटिशांना 7 ते 8 आवेदनपत्र पाठवली विविध अधिकाऱ्यांना की आता मला तुम्ही सोडून द्या, मी क्रांतिकार्य करून हत्या करून, काकोरी हत्याकांड करून मला ह्याच्यातनं आता मार्ग बदलावा असं वाटतोय, आता मी काटेज मार्गावरून जाणार नाही. जे सावरकरांनी मांडलेलं होतं तेच त्यांनी मांडलेलं आहे. भाव तोच आहे, शब्द वेगवेगळे असतील, मी मला पॅराफ्रेस करून सांगतो कदाचित असं असेल, पण भाव तोच होता की बाबा जाऊन दे, आम्ही चुकलो असू. चूक 6 शब्द नाहीये, पण त्याचा मतितार्थ तुम्ही असं काढू शकता की बाबा ठीक आहे, आता आम्ही क्रांतिकारी आधी केलं, आता आम्ही नाही करणार. हे रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा लिहिलेलं आहे. ते पुढे असंही म्हणतात की मी ही पत्र का लिहिली, कारण राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे, असं पुढे म्हणतात ते. इतकंच नाही तर त्यांनी अशफुल्ला खानांना सुद्धा सांगितलं की तुम्ही असं पत्र, त्यांची इच्छा खरी नव्हती, तेव्हा नेहमी मोठ्या अगदी म्हणजे बिनधास्तपणे फाशी जाईल, मला का पत्र द्यायची, त्याला नाही तुम्ही लिहा, याचा उपयोग आहे, तुमचा जीव वाचेल वगैरे, की आपण जीव असं अजून पुढे काही मोठं कार्य करू शकू. मग त्याने पटलं, मग त्यांनी पण पत्र पाठवलं. त्यामुळे सावरकरांसारखंच सावरकरांच्या नंतरचे आधीच एक क्रांतिकारक सावरकरांच्या सोबतच आहे, बारिंद्र कुमार घोष, योगी अरविंद हे सख्खे भाऊ, सावरकरांच्या सोबत अंदमानमध्ये होते. त्यांनी सुद्धा सावरकरांच्या सांगण्यावरनं त्यांनी अशी पत्र पाठवली होती. त्यांची सुटका झाली. सचिंद्रनाथ सान्याल, त्यांची सुटका झाली, ते पण अंदमानमध्ये होते. त्यांना पुन्हा अटक झाली, त्यांना पुन्हा अंदमानमध्ये आणलं, त्यांनी पुन्हा पत्र पाठवली, त्यांची पुन्हा सुटका झाली. म्हणजे सावरकरांच्या सांगण्यावरनं सावरकरांचे जे बंदिवान होते त्यांनी पत्र पाठवली, त्यांची सुटका झाली. अर्थात त्याला खूप वेळ लागला, सुटका त्यांची केली नाही, पण सावरकरांनी सुटका केली नाही. ह्याचं कारण असं, सचिंद्रनाथ सान्याल जेव्हा सुटका झाल्यावरती एका बंगाली व्यक्तीला भेटायला गेले, ते म्हणाले की आम्हाला ब्रिटिशांनी सोडलं. सावरकरांच्याच सांगण्यावरनं सारखीच पत्र आम्ही लिहिली, त्याची सुटका झाली नाही, पण आमची सुटका झाली. ह्याचं कारण काय? ते म्हणाले ब्रिटिश हे खूप चालाक आहेत, चतुर आहेत. सावरकर हे तुमचे नेते होते. ब्रिटिश शक्यतो नेत्याला, मास्टर माइंडला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीत. स्वतः सन्याल आणि त्यांचं बंदी जीवन नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, त्यात त्यांनी लिहून ठेवलेलं. आणि हे कोणी काही कधी लपवलेलं नाही. म्हणजे सावरकरांनी जी लिगसी त्यांना मिळाली होती क्रांतिकारकांची, ती त्यांनी फॉलो केली. स्वतःला त्यांना काही महान कल्पना सुचली, ती त्यांनी आत्मसात आणली आणि ती केली, असं नाहीये. तरी सगळ्या क्रांतिकारकांचा, सगळ्या इतिहास, सगळ्या मोठ्या आपल्या भारताचा पासून ते युरोपचा इतिहास, सगळ्या राज्यक्रांतीचा त्यांनी अभ्यास केला होता. जोसेफ मॅझिनी, गॅरिबाल्डी, अगदी नेपोलियन, सगळे म्हणजे जे त्यावेळेचे थोडेसे काही 40-50 वर्ष आधीचे जे क्रांतिकारक होते, त्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास करून स्ट्रॅटेजी ठरवून, म्हणजे भारताचा सगळा त्यांना इतिहास माहिती होता. अगदी चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे, सगळ्यांचा इतिहास त्यांनी वाचलेला होता. त्यांच्या काळात घरी सगळे जी मगाशी उल्लेख केला की त्यांनी जे काही मोठी सगळी त्यांनी काम केलं, त्याच्या मागे त्यांचं प्रचंड वाचन, फक्त मराठी नाही, फक्त भारताचा इतिहास नाही, अख्ख्या जगाचा इतिहास त्यांनी वाचन केलं. त्यातून सगळ्या त्यांना हे कळालेलं होतं की अशी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली तर ह्याच्यामध्ये काही गैर नाही आणि काही चुकीचं नाहीये. म्हणजे सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते, सावरकर शत्रूशी खोटं बोलत होते, सावरकर शत्रूच्या डोळ्यात धुळफेक करत होते. स्वकीयांना असं वाटलं की स्वकीय सावरकर कधी खोटं बोलले नाही. जन्मठेप पुस्तकात ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये असताना सावरकरांनी स्पष्टपणे लिहिलेलं होतं की मी स्वकीयांशी द्रोह करणार नाही, स्वकीयांना कधी फसवणार नाही. शत्रूला फसवायचा प्रयत्न, शत्रूशी द्रोह करणं, शत्रूला फसवण्यात काय गैर आहे? शत्रू दिलेलं वचन मोडणं ह्यात काय गैर आहे? शत्रू दिलेलं वचन कधीही पाळायचं नसतं, हा मूर्खपणा आहे. कुठल्याही जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही वॉर स्ट्रॅटेजीमध्ये काढून बघा, शत्रूला दिलेलं वचन कधीही पाळायचं नसतं. जे पाळतात त्यांचा पराभव झालेला बघितलेले आपण आहेत. तर त्यामुळे सावरकरांनी
हा त्या सगळ्या अभ्यासातून त्यांना सुचलेली गोष्ट होती. ती त्यांच्या समकालीन त्यांच्या क्रांतिकारकांना सांगितली, त्यांनी पण ती फॉलो केली. त्यानंतर जे क्रांतिकारक होते किंवा असे मोठे पॉलिटिशियन होते, एक राज्य क्रांतिकारक होते, राजकीय नेते जे होते, त्यांनी पण सावरकरांना सांगण्यावरनं नसे. आता रामप्रसाद बिस्मिल आणि सावरकरांचा संबंध कधी आलेला नव्हता, पण तरी बिस्मिलांनी पत्र लिहिलं. का लिहिलं? कारण त्यांनी त्यांचा पण अभ्यास होता राज्यक्रांत्यांचा, त्यांचा अभ्यास होता सगळ्या आपल्या भारताच्या इतिहासाचा. त्यांना माहिती होतं आपण ही स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी ते शत्रूला कळाली, पण दुर्दैवाने आपल्यातल्या काही स्वकीयांना जे सावरकरी आरोप करतायत त्यांचं म्हणतोय, विरोधकांना कळाली नाही. काही त्यांना स्ट्रॅटेजी माहिती असेलही, पण त्यांना फक्त सावरकरांना टीका करायची म्हणून ते बोलत असतील. त्यामुळे अशी पत्रपाठवण्यामध्ये काहीही गैर नाहीये. आणि स्वतः पत्र लिहिणारा जी व्यक्ती आहे ती तुम्हाला सांगतोय की मी ही पत्र अशी का लिहिली आहेत. ती पत्र लपवलेली नव्हती. सावरकरांनी त्यांच्या हयातीत पत्र पब्लिश केलेली होती. स्वातंत्र्याच्या नंतर सावरकर हयात असताना सुद्धा ती पब्लिश सरकारी गॅझेट, सरकारी ऑथेंटिक ज्याला आपण इतिहास म्हणतो स्वातंत्र्य लढ्याचा, त्यात पब्लिश केलेली आहे. त्यानंतर त्या गोष्टीवरनं मग म्हणायचं की आम्हाला पत्र सापडलं वगैरे, ह्याला म्हणजे काही अर्थच नसतो. हे अतिशय म्हणू की दिशाभूल करणारी गोष्ट आहे. पत्र लिहिलीत का? तर पत्र सावरकरांची उपलब्ध आहेत, पण त्यात कुठेही माफी उल्लेख नाहीये. पण त्यांनी असं लिहिलेलं आहे की आता आम्ही क्रांतिकारी सोडून संविधानिक मार्गाने करू, देशभक्ती सोडू, देश स्वातंत्र्यासाठी काम करणार नाही, असं सावरकरांनी कुठेही लिहिलेलं नाहीये. का तुम्हाला मदत करू, तुमचे हेर होऊ, असं सावरकरांनी कधीही केलं नाही. बरं, सावरकरांना अशी पद्धतीची सुटका त्याची झाली का? तर नाही झालेली आहे. सावरकरांची 1921 साली त्यांना फक्त अंदमानमधनं भारतातल्या मुख्य भूमीवरच्या इतर कारागृहात त्यांना फक्त स्थलांतरित केलेलं होतं. मग 24 साली त्यांची रत्नागिरीमध्ये स्थानबद्धता, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर ब्रिटिशांच्या अनुमतीशिवाय जायचं नाही, राजकारणावरती बोलायचं नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खाजगीमध्ये पण बोलायचं नाही, त्याच्यावरती लिहायचं नाही, त्याच्यावरती काही म्हणजे ओपनली भाषण पण द्यायचं नाही. या 2 अटींच्या अंडर सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करून ठेवलं 37 सालापर्यंत. 24 साली त्यांना का सोडलं होतं? याचं कारण 21 साली तर शिफ्ट का केलं होतं? तर अंदमानची वसाहत लवकरात लवकर बंद करावी, तिकडचं हवामान खूप खराब आहे, ब्रिटिशांचे जे अधिकारी आहेत त्यांना पण तिकडचं हवामान मानवत नाहीये, तर लवकर वसाहत बंद करूया, असा त्यावेळेचा प्रिझनच्या तिकडच्या एक अधीक्षकाचा रिपोर्ट होता. तो रिपोर्ट माझ्याकडे उपलब्ध आहे. तर ते सगळं मांडलेलं होतं. दुर्दैवानी तो नंतर त्यांनी कारागृह बंद केला नाही, हा मुद्दा वेगळा. पण तेव्हा ते बंद करायच्या मार्गावर होते, त्यात त्यांनी सावरकरांना सगळ्यात शेवटी त्यांना शिफ्ट करून ठेवलं भारताच्या मुख्यभूमीत. पुन्हा भारतामध्ये मुख्यभूमीत आल्यावरती रत्नागिरीमध्ये असताना त्यांचा अजून छळ झाला, अंदमान सारखाच, की अंदमान जास्त म्हणता येईल त्यांना. नंतर त्यांनी सुटका का झाली 24 सालानंतर? तर त्यावेळेला खूप पॉलिटिकल सगळे प्रेशर आलं. म्हणजे अगदी काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांच्या 1923 सालच्या काकीनाडा काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचे मोहम्मद अली हे त्यावेळेचे जे खिलाफत चळवळीतले खूप प्रसिद्ध नेते होते, ते काकीनाडा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, त्यांनी ठराव मांडलाय की सावरकर बंधूंची सुटका करा. तो रिपोर्ट माझ्याकडे उपलब्ध आहे. महात्मा गांधींनी अग्रलेख लिहिलेला आहे की सावरकर ब्रदर नावाचा, की सावरकर बंधूंची सुटका तुम्ही करा. आता त्यांचं हृदय परिवर्तन झालेलं आहे, ते आता क्रांतिकारी सोडून आता ते संविधानिक मार्गाने माझ्यासारखंच काम करायला तयार आहेत. म्हणजे काँग्रेस पक्ष, महात्मा गांधी, अजूनही बरेचसे काही लहान पक्ष, सावरकर समविचारी, जमनादास मेहता, सावरकरांचे सख्खे लहान भाऊ डॉक्टर नारायणराव सावरकर, ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सावरकरांचे सख्खे भाऊ जे होते, बाबाराव सावरकर मोठे थोरले बंधू, त्यांची अवस्था इतकी वाईट होती की डॉक्टरने सांगितलं हा मनुष्य आठवडाभरामध्ये मरेल, तोंडावर सांगितलेलं होतं. सुदैवाने ते गेले नाहीत. त्यांच्या लहान बंधू बहिणी त्यांनी चांगली शुश्रूषा केली, पण ते मरतील, आपल्या जेलमध्ये ते मेले तर अजून मोठा राडा होऊ शकतो, इश्यू होईल, प्रक्षोभ होईल. तर त्यापेक्षा दोघांना सोडून टाका. सावरकरांची इतकी वाईट अवस्था नव्हती, पण त्यांचं सुद्धा तब्येत खालावलेली होती. पण बाबाराव सारखं त्यांना स्ट्रेचरवरती बाहेर आणलेलं नव्हतं. बाबारावांना अक्षर स्ट्रेचरवरती बाहेर आणलेलं होतं. नंतर त्यांनी चांगली शुश्रूषा केली त्यांच्या भावानी बहिणींनी, आणि नंतर पुढे मग ते पुढे 22 वर्ष ते हयात होते, तरी पण पुढे क्रांतिकार्य केलं. त्यांनी संपूर्ण मुक्तता केली, कारण त्यांना वाटलं की हा मनुष्य मरणारच आहे म्हणून. त्यांनी सांगितलं तुम्ही स्थानबद्ध व्हा, राजकारणात बोलू नका वगैरे, त्यांना काही सांगितलं नाही, कारण त्यांना वाटलं की हा मनुष्य फार फार महिनाभर जगेल. सुदैवाने ते पुढे जगले, आणि त्यांनी पुढे क्रांतिकार्य छोट्या पद्धतीने सुरू ठेवलं सावरकरांना सांगण्यावरनं. सावरकरांची तब्येत तितकी खालावलेली नव्हती, म्हणून त्यांच्यावर त्यांनी ती 2 बंधनं घातली आणि तिकडे ठेवून दिलं रत्नागिरीमध्ये. आणि 37 सालानंतर मात्र मग सगळ्याच दुसरं महायुद्धामुळे सगळ्याच गोष्टी, त्या युद्ध सुरू झालेलं नव्हतं, पण त्या टप्प्यावरती आलेलं होतं. सगळ्यांनाच, जे राजकीय अचूक विश्लेषक आहे सगळ्यांना माहिती होतं की आता युद्ध भडकणार आहे पुढे 2-3 वर्षामध्ये. त्यावेळेचे
सिच्युएशनमुळे मग सावरकरांची ती सुटका केली. त्याला अजून काही वेगळी कारणं पण होती की त्यावेळेस सरकार जेव्हा ते आलेलं होतं असं एक 2-3 पक्षांचं असं युती सरकार तेव्हा जे होतं भारतीय पक्षांचं, म्हणजे त्यात थोडेसे काही आपल्याला अधिकार दिलेले ते ब्रिटिशांनी. त्यांनी अशी अट घातली की आम्ही सरकार स्थापन करू पण सावरकरांची संपूर्ण मुक्तता करा. आणि तेव्हा सरकार स्थापन झालं नसतं तर ब्रिटिशांना नंतर युरोपामधली परिस्थिती हँडल करणं थोडंसं कठीण गेलं असतं. त्याला स्थिरता हवी ती भारतामध्ये, म्हणून त्यांनी त्यांची ती अट मान्य केली, सावरकरांची मुक्तता केली. तर ते त्यात कुपर होते, जमनादास मेहता होते, असे अनेक लोक त्याच्यामध्ये ती होती. म्हणजे सावरकरांना अशी पत्र लिहून सुद्धा सावरकरांची मुक्तता केलेली नाही. जर सावरकर त्यांचे हेर असते, जर सावरकरांनी माफी पत्र अशी खरंच पाठवली असती तर त्यांची सुटका केली असती. पण ब्रिटिशांना माहिती होतं की हा मनुष्य आपल्याला मूर्ख बनवतोय, हा आपल्या डोळ्यात धुळफे. ब्रिटिशांनी त्यांना ओळखलेलं होतं की हा मनुष्य हृदय परिवर्तन झालेलं नाहीये, त्याचं मत परिवर्तन झालेलं नाहीये. पण आपल्या लोकांनाच कळालं नाही. त्याचे जे विरोधक आहेत, बाकी सावरकर भक्त, सावरकर अभ्यासक, सामान्य वाचक प्रेक्षकांना माहिती असतं की असं काही नाहीये, पण जे विरोधक आहेत त्यांनाच ते कळालं नाहीये. त्यामुळे अशी पत्र पाठवणं याच्यामध्ये मला काहीही म्हणजे गैर वाटत नाही. आणि असे पत्र पाठवणारे सावरकर एकमेव, सावरकरांचे समकालीन कालखंड जरी बघितला तरी सावरकर काय असे एकमेव होते. आधीच्या इतिहासामध्ये सावरकरांचे समकालीन आणि नंतरच्या इतिहासात सुद्धा, अगदी होचिमिनने सुद्धा अशी पत्र पाठवलेली आहेत. होचिमिन तर त्यानंतरच्या काळातले होते, त्यांचा काही त्यांनी सावरकरांचा अभ्यास होता की नाही काही माहिती नाही आपल्याला, पण त्यांनी सुद्धा अशी पत्र पाठवलेली आहेत. होचिमिनने सुद्धा, त्याची सुद्धा माझ्या पुस्तकात मी संदर्भ त्याचं उदाहरण दिलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की सावरकर हे स्वातंत्र्यवीरच होते, ते काही माफीवीर नव्हते. त्यामुळे आणि त्याचे चरित्र वाचा, त्यांना जे काही म्हणायचंय त्यांनी स्पष्ट आणि एक प्रकारची ती कृष्ण नीती होती. सावरकरांनी डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्ण यांचं उदाहरण ठेवलेलं होतं. जसं भगवान श्रीकृष्णांनी हातात शस्त्र घेणार नाही शपथ घेतली ती महाभारत युद्धाच्या वेळेला, पण जेव्हा वेळ आली तेव्हा ते हातात शस्त्र घेतलं होतं आणि त्यांनी वचन मोडलं, शपथ मोडली. बरोबर, ते त्याच्या डोळ्यासमोर होतं सावरकरांच्या. निश्चितच. म्हणजे सावरकरांचे विरोधक जे आज त्यांच्याच पत्रांचा आणि त्या पत्रांमधील काही शब्दांचा आधार घेऊन त्यांना माफीवीर म्हणून प्रमोट करतायत किंवा समाजासमोर माफीवीर म्हणून मांडू पाहतायत, पण ते माफीवीर नसून स्वातंत्र्यवीर आहेत. आणि त्यांनी जी काही लिहिलेली पत्र होती तो त्यांचा एक मुत्सद्दीपणा किंवा आजच्या काळामध्ये आपण स्ट्रॅटेजिस्ट सावरकर बरोबर असं म्हणू शकतो आपण. करेक्ट. आजच्या काळामध्ये हिंदुत्व हा शब्द अत्यंत परवलीचा बनलेला आहे. हिंदुत्व म्हटलं की आपल्याला एक गोष्ट आजच्या काळामध्ये लगेच लक्षात येते की हे सरकार हिंदुत्ववादी आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं, केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो. पण त्याचा मूळ जो गाभा आहे ते म्हणजे हिंदुत्व. आणि हिंदुत्व म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात म्हणजे सावरकर. आणि दुसरं म्हणजे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील नाव समाजामध्ये येतं. मग सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संबंध कसे आहेत नेमके, किंवा हे नातं काय आहे? डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार हे संघाचे संस्थापक. बरोबर. डॉक्टर हेडगेवार आणि सावरकरांचे लहान बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर आहे. हे दोघे डॉक्टर म्हणजे दोघे MBBS MD डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर आहेत दोघे. दोघंही शिकायला बंगालच्या मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकायला होते आणि त्यामध्ये ते दोघं सहाध्यायी होते. ते काही त्यांचा संपर्क होता. हेडगेवारांना माहितीच होतं की महान क्रांतिकारक वगैरे सगळं त्यांना माहितीच होतं सावरकरांचं नाव. आणि त्यांचा लहान बंधू आपल्याला शिकतोय, ते पण तसेच देशभक्त आहेत, ते पण इतके मोठे शतपैलू व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांचा संपर्क सावरकर कुटुंबाशी होताच पहिल्यापासून. नंतर जेव्हा सावरकरांनी 1923 साली हिंदुत्व हा ग्रंथ प्रकाशित केला, त्यांनी तो टोपण नावे प्रकाशित केलेला होता, कारण सावरकर रत्नागिरीच्या कारागृहामध्ये होते आणि ते स्वतःच्या नावाने पुस्तक पब्लिश करायला त्यांना अनुमती नव्हती आणि पब्लिश करता आलं नसतं, म्हणून त्यांनी अमराठा या नावाने पुस्तक पब्लिश केलं. पण ते सुरुवातीला त्यांनी ते बाहेर स्मगल करून पाठवलं कारागृहातनं. त्यांचे एक दूरचे भाऊ होते, त्यांचं नाव विश्वनाथ केळकर म्हणून. ते त्यांचे दूरचे नातलग होते, मावस भाऊ काही लागत होते त्यांचे. कारण भावाकडे पाठवलं असतं तर पुन्हा त्यांच्या घरावरती नजर होती सावरकरांच्या सगळ्या कुटुंबावरती, म्हणून त्यांनी त्यांच्या मावस भावाकडे पाठवलं. ते नागपूरला ते गेलं आणि ते प्रकाशित केलं विश्वनाथ केळकर यांनीच. विश्वनाथ केळकर आणि डॉक्टर हेडगेवार हे चांगले मित्र होते, चांगले परिचित होते. आणि त्या डॉक्टर हेडगेवाराने जेव्हा म्हणजे डॉक्टर हेडगेवार चरित्र जे आहे नाह पालकरांनी लिहिलेलं, त्या असा पालकरांनी उल्लेख केलेला आहे की केळकरांना जेव्हा पुस्तक वाचायला आलं तर त्यांनी सांगितलं की सावरकरांचं पुस्तक आहे, तेव्हा ते हेडगेवारांनी वाचलं होतं आणि त्यांनी ते इतके प्रभावित झाले की तेव्हा त्याचा उल्लेख केला की अक्षरशः डोक्यावर घेऊन ते नाचले
बरं. तेव्हा त्यांचं जे काही तेव्हा वृत्तपत्र होतं डॉक्टर हेडगेवार, त्याच्या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावरती आणि बॅक पेजवरती फुकट हेडगेवारांनी सावरकरांच्या पुस्तकाची ऍडव्हर्टाईज केलेली आहे. अच्छा. आणि त्यांनी अत्यंत प्रभावित झाले होते. नंतर कालांतरी सावरकर जेव्हा त्यांची स्थानबद्धतेमध्ये होते रत्नागिरीच्या, तिथे म्हणजे 1925 साली दसऱ्याच्या काही महिने आधी सावरकरांनी त्यांनी भेट घेतली डॉक्टर हेडगेवारांनी. दामलेंच्या घरी ते सावरकर राहायला होते, तिथे जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांची चर्चा झाली आणि नंतर कालांतराने काही महिन्यांनी ती संघाची स्थापना केली. संघ स्थापनेमध्ये सावरकरांचा वाटा आहे असं मी म्हणणार नाही, पण संघ स्थापन करायच्या आधी ज्या काही महत्वाच्या व्यक्तींना डॉक्टर हेडगेवार भेटले होते त्यातले एक सावरकर होते, महत्वाची व्यक्ती होते. त्यामुळे संघ संस्थापकांच्या मनात सावरकरांची अतिशय आदर होता. त्यांची हिंदुत्वाची संकल्पना सुद्धा त्यांना पटलेली होती, मान्य होती. आणि संघाचं काम हे उत्तरोत्तर वाढत जावं हा कायम सावरकर त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. संघ शाखेला त्यांनी भेट दिलेली आहे. संघात त्यांची व्याख्याने झालेली आहेत सावरकरांची. अनेक सावरकरांच्या काय म्हणू की त्यांच्या कुठल्या टूरवरती, म्हणजे हिंदू महासभेत जेव्हा सावरकर अध्यक्ष झाले होते, जेव्हा त्यांचे ते पॉलिटिकल टूर्स करायचे, त्या सगळ्या टूरमध्ये सावरकर त्यांना संघाच्या लोकांनी त्यांना सैनिकी मानवंदना पण दिलेली आहे. कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्व हा विचार हा प्रतिकूल काळामध्ये सावरकरांच्या मृत्यूनंतर ज्या प्रतिकूल काळ होता सावरकर विचारांसाठीचा, त्या काळात सुद्धा सावरकर विचार जिवंत ठेवण्याचं काम संघ स्वयंसेवकांनी केलेलं आहे. आज आपण ज्या काही संस्था बघतो की जे सावरकरांवरती व्याख्यानं ठेवत आहेत, काही संशोधनात्मक कार्य चरित्र करत आहेत, त्या करणाऱ्या सगळ्या व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संघाशी संबंधितच आहे. त्यामुळे सावरकर आणि संघ हे म्हणू की काही वेगळं नाहीये. फरक इतकाच आहे की संघाने सांस्कृतिक संघटना, सांस्कृतिक हिंदुत्व, संघटनात्मक कार्य ह्याच्याकडे भर दिला. सावरकरांचा त्यांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं त्यांनी राजकीय माध्यमातून त्यांनी हिंदुत्व विचार पुढे न्यायचं काम केलं होतं, इतकंच फक्त म्हणता येईल. पण हिंदू महासभेचे कार्यकर्ते, तिचे स्वयंसेवक हे संघाचे स्वयंसेवक सुद्धा होते आणि हिंदू महासभेचे कार्यकर्ते सुद्धा होते. स्वतः डॉक्टर हेडगेवार सुद्धा नागपूर हिंदू महासभेचे मला वाटतं कार्यवाह म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर बाळासाहेब देरोज असून देत, गोवळकर गुरुजी असून देत, अगदी सुदर्शनजी, रज्जू भैया, डॉक्टर मोहनजी भागवत, ह्या सगळ्यांनी सावरकरांच्या विषयी आदर व्यक्त केलेला आहे, त्यांच्या कार्याला पुढे जायचं काम दिलेलं आहे. त्यामुळे आणि महत्वाची गोष्ट, फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा मगाशी मी उल्लेख केला डॉक्टर नारायणराव सावरकर फक्त नाही, त्यांचे मोठे भाऊ जे होते तात्याराव, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर नारायणरावांपेक्षा संघ स्थापनेमध्ये, संघ वाढवण्यामध्ये, स्थापनेपेक्षा मी म्हणते संघ वाढवण्यामध्ये या तिघा भावामध्ये सगळ्यात मोठा वाटा बाबाराव सावरकरांचा होता. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. संघ स्थापन झाल्यावरती स्वतः बाबाराव सावरकरांची एक संघटना होती छोटी, हिंदू युवक दल नावाची, आणि एक मुक्तेश्वर दल म्हणून एक होतं. त्या दोन्ही संघटना, मुक्तेश्वर दल बाबारावांचं नव्हतं, दुसऱ्या एका संस्थापकांचं होतं, पण त्यांनी बाबारावांनी त्यांचं मन वळवून मुक्तेश्वर दल आणि स्वतःची संस्था ही त्यांनी स्वतःहून संघात विलीन दिली आणि ते सगळे संस्था आणि ते स्वयंसेवक संघाला मिळाले. त्यांचं म्हणणं आहे की आपण आता संघ वाढवायचा आहे, संघ विचार, संघ गोष्टी वाढवायच्या आहेत आणि कायम सगळ्या संघाच्या कार्यामध्ये बाबाराव सावरकरांनी त्यांना साथ दिलेली आहे. संघ स्थापनेच्या वेळेला किंवा नंतर सुद्धा जे काही महत्वाच्या बैठकांमध्ये सुद्धा आपल्याला बाबाराव सावरकर त्याच्यामध्ये असायचे कायम. डॉक्टर हेडगेवार त्यांना बोलवायचे, कारण त्यांना म्हणजे त्यांना ते मुक्त होते. बाबाराव सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्त नव्हते, स्थानबद्ध होते, हा पण एक मुद्दा होता. त्या बाबाराव सावरकरांचं सुद्धा संघ विस्तारामध्ये खूप मोठं योगदान आहे. तर आपण हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे मी असं म्हणेन की सावरकरांचा विचार हा खऱ्या अर्थाने जनमानसामध्ये पोहोचवण्याचं, रुजवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संघाने केलं. आणि त्याविषयी सावरकरांनी सुद्धा कायम अगदी शेवटपर्यंत आशीर्वाद दिलेलाच आहे की तुमचं हे कार्य असंच उत्तरोत्तर वाढत जाईल. त्यांनी आशीर्वाद दिलेलाच होता. हिंदुत्व म्हटलं की संघ आला, हिंदुत्व म्हटलं की सावरकर म्हटलं. हिंदुत्व म्हटलं की त्याची एका नाण्याची एक बाजू म्हणजे सावरकर, दुसरी बाजू संघ म्हणता येईल आपल्याला. निश्चितच ही मुख्यत्वे ही लोक आहेत, अजून अशी बरीच लोक आहेत, पण मुख्यत्वे ज्यांचा म्हणजे सिंहाचा वाटा म्हणता येईल असे हे एक संस्था, संघ आणि व्यक्ती म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यामुळे सावरकर बंधू आणि हेडगेवार म्हणजे एकच शरीर वेगळं जरी असलं तरी त्यांचे विचार आणि आत्मा हे भाव एकच होते. फक्त हिंदुत्व साकार करणारे दोघांचे मार्ग थोडेफार वेगळे होते, विरुद्ध नव्हते. सावरकरांचा भर राजकीय कार्यावरती होता, संघाचा भर समाज प्रबोधन, संघटन आणि सांस्कृतिक राष्ट्रीयत्व रुजवणं असा मार्ग होता. शेवटी सगळ्या गोष्टी मिळून एकच होणार होता, ते वर्तुळ पूर्ण होणार होता, एवढंच आहे. आत्ताच तुमच्या बोलण्यामध्ये
सावरकरांच्या स्थानबद्धतेचा उल्लेख झाला. सावरकरांना अंदमानातून सोडल्यानंतर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केलं. त्या काळामध्ये त्यांचं जीवन कसं होतं, किंवा त्यांनी जे म्हटलं की मी क्रांतिकार्य सोडून समाजकार्य करण्याकडे भर देईन, तर सावरकरांचं समाजकार्य नेमकं कसं होतं? सावरकरांनी क्रांतिकार्य सोडून समाजकार्य केलं असं मला म्हणता येणार नाही. त्यावेळेला त्यांची काही बंधनं होती, त्यांनी क्रांतिकार्य सुरू ठेवलं होतं, पण ते छुप्या पद्धतीने तरी करू ठेवलं होतं. समाजकार्य सावरकर आधीपासून समाजाशी उल्लेख केला, लहानपासून सावरकर समाजकार्य करत होते, पण त्यांच्या क्रांतिकारक उलाढालांमुळे त्यांना समाजकार्याकडे म्हणावा तितका वेळ देता आला नव्हता. त्यांचं म्हणणंच होतं की आधी राजकीय स्वातंत्र्य का आधी समाज स्वातंत्र्य. त्यांचं म्हणणं की दोन्ही गोष्टी समांतर आहेत, पॅरलल आहेत. आधी राजकीय की आधी समाज स्वातंत्र्य असं न करता दोन्ही पॅरलली मिळणं आवश्यक आहे. सावरकरांचं प्रसिद्ध एक वाक्यच आहे की माझी तुम्ही मार्सेलिसला मी मारलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझं समाजकार्य विसरू नका. निश्चित. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या एखाद्या रोमहर्षक घटनेपेक्षा सावरकरांना समाजकार्य जास्त महत्त्वाचं वाटत होतं. सावरकर रत्नागिरीमध्ये असताना खूप प्रचंड प्रमाणात मोठं समाजकार्य उभारलं. त्यावेळेच्या समकालीन अनेक समाजसुधारकांनी त्यांचं प्रशंसा केली आहे, कौतुक केलेलं आहे. सावरकरांनी तेव्हा त्यांनी जी काही थिअरी मांडली, ती थिअरीशी सोप्या शब्दात थोडक्यात मांडायची ती अशी आहे. विषय खूप मोठा आहे पण थोडक्यात सांगतो मी. जसं भारतावरती तेव्हा परकीय दास्याची शृंखला होती, परदास्याची शृंखला होती, ब्रिटिशांचं परकीय राज्य आपल्यावरती होतं, तसंच हिंदू समाजावरती आपण स्वतःवरती एक स्वदेशी बेड्या शृंखला लादून घेतलेल्या आहेत. त्याला सावरकरांनी नाव दिलं होतं सप्त शृंखला. त्या 7 बेड्या आहेत. म्हणजे काय तर वेदोक्त बंदी, वेद वाचायला फक्त विशिष्ट जातीच्या लोकांना वेद वाचायला अनुमती. दुसरं म्हणजे रोटीबंदी, म्हणजे विशिष्ट जातीच्या लोकांनी काही लोकांनी इतर जातीच्या व्यक्तीबरोबर जेवलं की त्याची जात जाते किंवा जाती बहिष्कृत त्याला करतात, जातीतनं बाहेर काढतात. बेटीबंदी, आंतरजातीय विवाह नाही करायचे. नंतर होती शुद्धीबंदी, म्हणजे एखाद्या व्यक्ती समजा धर्मांतरितून दुसऱ्या धर्मामध्ये गेली किंवा मूळ त्या धर्मातली व्यक्ती असेल तर तिला हिंदू धर्म स्वीकारायचा असेल किंवा पुन्हा शुद्ध करून धर्मात आपल्या पुन्हा यायचं असेल तर ती फॅसिलिटी आपल्या त्याच्यामध्ये नव्हती. म्हणजे आधी अशी घटना घडलेली आहेत, पण त्या सावरकरांच्या काळामध्ये त्याला फार विरोध व्हायचा. त्या आधीच्या 50-100 वर्षामध्ये. तर त्याला शुद्धीबंदी सावरकर नाव दिलेलं आहे. दुसरं म्हणजे कुठेही वेदोक्त बंदी, रोटीबंदी, बेटीबंदी. त्यानंतर स्पर्शबंदी. स्पर्शबंदी म्हणजे एखादी व्यक्तीने दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला स्पर्श केला तर ती व्यक्ती जातीबाह्य झाली, त्या व्यक्तीला सुचिरभूत नाही, तरी मग काही विशिष्ट काही कर्मकांड आणि गोष्टी केल्याशिवाय त्या व्यक्तीला जातीमध्ये घेतलं जायचं नाही, सुचिरभूत वगैरे लागायचं, अशा गोष्टी होत्या. म्हणजे सावली जरी पडली त्या व्यक्तीची की जाऊन घरी जाऊन आंघोळ करायची लोक, गंगावर शिंपडायचे, असं त्यावेळेच्या घटना होत्या. सावरकर ज्या ठिकाणी वाढलेत नाशिकमध्ये आणि ज्या ठिकाणी सावरकरांचा कार्य करत नाही, हे सगळे सनातन्यांचे पालेकिल्ले होते त्या काळातले. स्वतः सगळ्या गोष्टी स्वतः सावरकर जरी ब्राह्मण होते, चित्पा ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्या वाट्याला अशी त्यांना कधी म्हणजे जातीपातीमुळे त्यांना कधी कोणी जातीवादीचा जो काही हे असतो म्हणजे अन्याय जो असतो त्यांना स्वतः सहन करावा लागला नाहीये, पण आपल्याच हिंदू जातीतल्या इतर बांधवांना तो सहन करावा लागतोय हे सावरकरांना सहन होत नव्हतं. भले मला सहन नाही करावं लागला, पण त्यांना सहन करावं लागतं. ते माझेच बांधव आहेत, माझेच बंधू आहेत, त्यांच्याबरोबर मी खेळलोय, त्याच्यावर वाढलोय, आपलेच जाती बंधू आपल्या समाजामध्ये राहतात, त्यांना आपण अशी वागणूक का देतोय? म्हणून मग सावरकरांनी ही सप्तशृंखला या माध्यमातून सावरकरांनी हे कार्य केलं. त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या बेड्या तोडायचं काम केलं. तर वेदोक्त बंदी म्हणजे सावरकरांनी त्या सांगितलं की इकडे 1929 साली मालवणला महार परिषद झाली होती, पुरास्पृश्य परिषद झालेली होती, त्याचं अध्यक्षपद सावरकरांकडे दिलेलं होतं. सावरकरांनी तेव्हा तिकडच्या सर्व महार मुलांची त्यांनी मुंज लावली, उपनयन संस्कार केले. त्याचा फोटो उपलब्ध आहे. म्हणजे ही काही मी माझ्या मनातलं काही कुठल्या तरी मनगडण कहाणी नाहीये, फोटो उपलब्ध आहे. सगळी मुलं बसलेली आहेत, सावरकर त्यांच्या मध्ये बसलेत आणि सगळ्या मुलांनी जानवी घातलेली आहे. तर ह्यात सावरकरांनी काय सांगितलं, तुम्हाला वेदाचा अधिकार आहे, तुम्हाला उपनयन संस्कार मुंजीचा अधिकार आहे, तुम्हाला गायत्री मंत्राचा अधिकार आहे. अशा प्रकारे सावरकरांनी वेदोक्त बंदीची बेडी तोडली. स्पर्शबंदी सावरकरांनी तेव्हा असे विविध खूप उपक्रम आहेत. त्यातला एक उपक्रम सांगीन तो म्हणजे सावरकरांनी अखिल हिंदू महिलांचं त्यांनी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले. सावरकरांच्या पत्नी त्या सहभागी व्हायच्या, हळदी कुंकू समारंभ व्हायचा. कुंकू समारंभाची भूमिका काय अशी असते की सवाशीणबाई म्हणजे जिचा पती हयात आहे ती व्यक्ती ती स्त्री दुसऱ्या स्त्रीला हळदी कुंकू लावते. स्पर्श होतो हळदी कुंकू लावताना, स्पर्श बरं ती बाई तिच्या मनात इच्छा असून दे की बाबा दुसरी परजातीतली स्त्री आहे, तिला तिची इच्छा असो किंवा नसो, ती तिला नाही म्हणू शकत नाही. कारण समजा नाही म्हटलं त्या बाईच्या मनात तिची भावना असते
की मी सधवा आहे, माझा पती हयात आहे, तरी त्या बाईला मी नकार देते, मला हळदी कुंकू लावू नको, हो. उद्या माझा नवरा मेला तर. अच्छा. असं मग त्याची म्हणजे थोडक्यात त्या काळातल्या महिलेच्या भावनेचा, श्रद्धेचा उपयोग करून घेऊन हो. सावरकरांनी स्पर्शवंतीची बेडी तोडली. म्हणजे सवाशीणबाई कधीही हळदी कुंकवाला नाही म्हणणार नाही. बरोबर. त्या श्रद्धेचा उपयोग करून घेऊन सावरकरांनी तिथे सगळ्या जातीतल्या महिला तिथे सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला फक्त 5 महिला आल्या, म्हणजे तेव्हा कुंकवाचे करंडे 10 होते, महिला फक्त 5 होत्या. पण नंतर चिकाटीने प्रयत्न करून 10 वर्षामध्ये 5च्या 500 महिला झाल्या. म्हणजे कपाळा वाढली, पण कुंकवाचे करंडे कमी पडले. इतका अशा प्रमाणे सावरकरांनी कार्य केलं. म्हणजे सावरकरांनी नंतर मंदिर प्रवेशाचं आंदोलन केलं. पतित पावन मंदिराचं जे सहकारी होते भागोजी शेटकीर यांनी सगळ्या आर्थिक सहाय्य देऊन ते मंदिर उभारलं. ते तेव्हाचं असं पहिलं मंदिर होतं की त्याच्या ट्रस्टवरती सगळ्या जातीतली लोक होती. कुठल्याही जातीतल्या, हिंदू जातीतल्या व्यक्तीला गाभाऱ्यापर्यंत प्रवेश होता, पूजा करायचा अधिकार होता आणि मुक्त प्रवेश होता, कोणी त्याला अडवायचं नाही. तिथेच मग सावरकरांनी इथे सहभोजनाचे कार्यक्रम घेतले. सगळ्या जातीतल्या लोकांनी एकत्र सहभोजन करायचं. अशा मधून सावरकरांनी पुन्हा मग ती रोटीबंदीची बेडी तोडली. सावरकरांनी मग अशी म्हटलं असं, म्हणजे रोटीबंदी आणि स्पर्शबंदी ही बेडी त्यांनी सावरकरांनी त्या एकाच वेळी तोडून टाकली. सावरकरांनी त्या आवारामध्ये एक हिंदू उपहारगृह म्हणजे कॅफे सुरू केला. तिथे जे शेफ ज्याला म्हणतो, आचारी असतो आणि सर्व करणारी व्यक्ती ही विविध जातीतली असायचे आणि ग्राहक म्हणून कोणी येऊ शकायचं. सावरकरांची व्यक्ती भेटायला यायची. सावरकर त्यांना अट घालायचे, तुम्हाला भेटायचं ना, मला भेट देतो. आधी शेजारच्या उपागृहात जा, तिकडचं तुम्ही चहा प्या, अन्न ग्रहण करा, तिथे डायरी लिहिली, डायरीवर नाव द्या, लपून छपून नाही करायचं या गोष्टी. सहभोजनामध्ये कुठलंही सहभोजन केल्यानंतर नेक्स्ट डेच्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये नावासकट सगळ्यांची यादी छापून यायची. लपून छपून करायला खूप लोक तयार असतात समाज सुधारणा करायला. त्याच अशी लोक होती की त्यांना समाज सुधारणा करायला असायला हवीची, पण घरच्यांचं प्रेशर, समाजाचं प्रेशर म्हणून ते नावं छापायचे नाही, लपून छपून करायचे, असं असायचं. म्हणून सावरकरांनी त्यांना अट घातली की तुम्ही त्यांच्यासोबत तिथे जाऊन चहा प्या त्यांच्या हातचा, की जेणेकरून स्पर्शबंदी आणि रोटीबंदी सगळे बेडी तोडल्या गेल्या. अभिमानाने ते झालं पाहिजे. बरोबर. फक्त बेटीबंदीच्या मध्ये असं होतं की जबरदस्तीने आंतरजातीय विभाग कोणी कोणाशी लावू शकत नाही. पण 2 व्यक्ती, एक पुरुष आणि स्त्री, ह्यांना त्यांचे गुण, शील, प्रीती सगळ्या गोष्टी त्या दोघांना मान्य असेल तर फक्त ते 2 व्यक्ती वेगवेगळ्या जातीमधले आहेत म्हणून तुम्ही त्यांना नकार देऊ नका. म्हणून सावरकरांनी त्याचाही पुरस्कार केला. ज्यांना मान्य आहे त्यांनी आंतरजातीय विवाह करा. त्याला पुढाकार घेऊन सावरकरांनी सुद्धा त्यांची काही लोकांची लग्न लावलेली आहेत. शुद्धीबंदी सुद्धा सावरकर, धाकस काही कुटुंबीय होतं रत्नागिरीमध्ये, काही काळामध्ये ख्रिश्चन झालेलं होतं. त्यांनी सावरकर सांगितलं तेव्हा आता पुन्हा हिंदू धर्मामध्ये यायचंय. सावरकरांचा मोठा समारंभ करून त्यांना शुद्ध करून घेतलं. इतकंच नाही, त्यांच्या मुलींची लग्न सावरकरांनी स्वतः कर्मकांड विधी करून लावली. स्वतःच्या मुलाचं लग्न मुलाची मुंज सावरकरांनी कधी केली नाही कर्मकांड करून वगैरे, पण सावरकरांना त्या गोष्टी कालबाही वाटत होत्या. त्याची काही त्याची वेगळी मतं होती, ते त्यांनी त्यांच्या विज्ञानिष्ठ पुस्तकात दिलेली आहेत. पण त्या धाकस कुटुंबियांची त्यांनी कर्मकांड करून हे लावून दिलं. सगळ्या जातीतल्या लोकांना त्यांनी मुंज लावून दिली. का दिली? तर त्यांचं म्हणणं की त्या समाजाला ते मान्य आहे. समाज मान्यतेनुसार काही गोष्टी त्या एक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक असतं, उदाहरण स्थापन करण्यासाठी. म्हणून त्यांनी सगळ्यांसमोर मोठ्या अभिमानाने त्या सगळ्यांची त्यांनी लग्न लावून दिली, सगळ्यांचं त्यांनी मुंज लावून दिली. हे मागचं कारण होतं. त्यानंतर सावरकरांनी फक्त पतित पावन मंदिर उभारलं नाही, त्यासोबत पारंपरिक जी मंदिरं होती त्यात सुद्धा सावरकरांनी सगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश मिळवून दिला. मोठं उदाहरण म्हणजे तिकडचं विठ्ठल मंदिर जे होतं, अगदी गाभाऱ्यापर्यंत त्यांनी प्रवेश मिळवून दिला होता सावरकरांनी. अशी जवळजवळ 500 मंदिरं सावरकर रत्नागिरी जिल्ह्यातली सावरकरांच्या प्रयत्नांनी खुली गेलेली होती. असं खूप महान, ज्याला आपण समाजक्रांती सावरकरांनी तिथे केलेली होती. अनेक त्यावेळी समकालीन माधवराव बागल असून दे, नंतर महर्षी विठ्ठलरामी शिंदे असून देत, या सगळ्या त्यावेळेच्या लोकांनी प्रत्यक्ष सावरकरांचं रत्नागिरीमध्ये येऊन कार्य बघून त्यांचं कौतुक केलेलं आहे की आमचं आयुष्य तुम्हाला लाभून दे, तुमच्यासारखा समाज क्रांतिकार आम्हाला देशावर लाभला असता तर आम्ही डोक्यात घेऊन नाचलो असतो, अशी त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे माधवराव बागल आणि महर्षी विठ्ठलरामी शिंदेंनी. जसे सावरकर क्रांतिकारक होते, सशस्त्र क्रांतिकारक होते, तसेच सावरकर समाज क्रांतिकारक सुद्धा होते. हे आपल्याला मला वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे एकाच वेळेला समाजक्रांती ज्याला आणि एकाच त्याच वेळेला सशस्त्र क्रांती, असे दोन्ही गुण आपल्या सावरकरांमध्ये दिसतात. असे अनेक क्रांतिकारक आहेत की त्यांनी दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. पण सावरकरांना ह्याच्यामध्ये इतकं मोठं काम केलं होतं, त्यांना आयुष्य मोठं मिळालं, त्यांना काही रत्नागिरीमध्ये त्यांना बराचसा कालावधी सुद्धा मिळाला होता. बाकीच्या क्रांतिकारकांना कदाचित तेव्हा कालावधी मिळाला नसेल, काही फाशी गेले, काही आयुष्यच कमी लावलं होतं.
त्याची विविध कारणं असतील. सुदैवाने सावरकरांना बराच कालावधी मिळाला हे कार्य करायला, त्यांना आयुष्य खूप जास्त मिळालं, दीर्घायुष्य सावरकर होते. 83 वर्षापर्यंत सावरकर जगले. या सगळ्या गोष्टीच्यामुळे सावरकरांना हे दोन्ही गोष्टी करता आल्या. तर मला वाटतं सावरकरांचं हे सावरकर जसं म्हणाले की माझा समाज, माझी उडी विसरला तरी चालेल मार्सेलिसची, पण माझं समाजकार्य विसरू नका. तर मला वाटतं हेच लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजच्या काळात सुद्धा मला वाटतं सावरकरांचं समाजकार्य हे हायलाईट होणं हे अत्यंत, फक्त क्रांतिकारक सावरकर त्यांची ओळख होण्यापेक्षा समाजसुधारक, समाज क्रांतिकारक म्हणून सुद्धा त्यांची ओळख एस्टॅब्लिश होणं हे अत्यंत आवश्यक आहे. इतकं मोठं सावरकरांचं समाजकार्य, क्रांतिकार्य, एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व, पण अशा एवढ्या मोठ्या व्यक्तीला गांधी हत्येमध्ये का ओवलं जातं, किंवा गांधी हत्या सावरकरांच्या माध्यमातून झाली असं का म्हटलं जातं? एकीकडे सुप्रीम कोर्टाने सावरकरांना गांधी हत्येतून निर्दोष मुक्त केलंय, तरी देखील आजच्या काळामध्ये सावरकरांना गांधी हत्येचे सूत्रधार म्हणून का प्रमोट केलं जातं? त्याची पुन्हा काही राजकीय काही कारणं नक्कीच आहेत. म्हणजे उदाहरण देतो की नुकतंच काही एक 2018-19 साली डॉक्टर पंकज फडणीस म्हणून अमेरिकेतले एक अभ्यासक आहेत, त्यांना अमेरिकेमध्ये एक पत्र सापडलं. डोनोव्हान नावाचा एक अमेरिकन राजदूतावासामधला एक अधिकारी होता. तो त्या कालावधीमध्ये भारतामध्ये होता. अमेरिकेतला म्हणजे भारताचे जे दूतावास होता त्याचे तो पदाधिकारी होता. तो त्यावेळेचे जे दफ्तरी नावाचे जे सरकारी वकील होते त्यांना भेटला आणि त्यांना जे सांगितलं ते त्यांनी त्या पत्रात कोट केलंय. त्यात तो डोनोव्हान असं म्हणतो, दफ्तरींना मी भेटलो. दफ्तरींचं असं म्हणणं आहे की फक्त नथुराम गोडसे आणि आपटे यांच्यापुढेच फक्त हा जो खटला आहे तो मर्यादित ठेवला असता तर योग्य झालं असतं. सावरकरांचा याच्यात काही संबंध नाहीये, ह्यात विनाकारण त्यांना गोवलेलं आहे. स्वतः दफ्तरी वकील डोनोव्हानला सांगतात. डोनोव्हान आपल्या अमेरिकेच्या आहे ना ते लिहून कळवत आहे. त्याचं जे आर्काईव्ह मधलं पत्र आहे ते अमेरिकन आर्काईव्हमध्ये ते उपलब्ध झालेलं आहे. इथून स्पष्ट होतं की सरकारी वकिलांना सुद्धा माहिती होतं की सावरकरांच्या विरुद्ध विशेष काही पुरावा नाहीये, विनाकारण त्यात त्यांना गोवलेलं आहे. आता पहिले मुद्दा येतो की सावरकरांच्या मध्ये सहभाग होता का, तर उत्तर अजिबात नाही. स्वकीयांची हत्या करायची नाही हे सावरकरांचं सुरुवातीपासूनचं धोरण होतं. लंडनमध्ये असताना तिकडे त्याचे जे काही सहकारी होते सावरकरांचे, त्यांनी असं एकदा, तेव्हा गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधींचे जे राजकीय गुरु जे आपण म्हणतो ते तिकडे लंडनमध्ये आले. त्यांनी काही अशी विधानं केली ती त्यावेळेच्या लोकांना काही पटली नाहीत. मान्य आहे, सावरकरांचं म्हणणं की ते मलाही पटलं नाहीये, पण म्हणून तुम्ही त्यांना मारणं हे आपल्या क्रांतीचे तत्वज्ञान बसत नाही. स्वकीयांवरती हल्ला करायचा नाही. दुसरी गोष्ट, ब्रिटिश ही व्यक्ती फक्त ब्रिटिश आहे म्हणून सुद्धा त्यांना मारायचं नाही. जी अत्याचारी आहे, क्रूर आहे, दडपशाही करते, त्यांच्याच फक्त हत्या कराव्यात असं तेव्हा सावरकरांचं क्रांतीचं तत्वज्ञान होतं. म्हणजे रँडचा वध करावा, अत्याचारी होता. जॅक्सन अत्याचारी होता. वायली अत्याचारी होता. त्या सगळ्यांचं समर्थन सावरकरांनी त्याच्या गोष्टी म्हणजे उघड समर्थन करता जरी असं तरी त्यांनी त्याला पाठिंबा दिलेला होता की क्रांतिकारकांच्या ह्याला पाठिंबा आहे. पण सावरकरांनी कधी फक्त एखादी व्यक्ती ब्रिटिश आहे म्हणून त्याचं त्यांनी हत्या करा, मारून टाका, त्याचा द्वेष करा असं सावरकरांनी कधीच केलेलं नाही. मग भले तो ब्रिटिश असो, मुसलमान असो, पारशी असो, ज्यू, हिंदू धर्मीय कुठलाही असो, तर हत्या करायच्या नाहीत. म्हणून सावरकरांचे लंडनमध्ये असताना दोन जन्मानी ब्रिटिश, धर्मानी ख्रिश्चन असणारे सावरकर सहकारी होते. एकाचं नाव गाय अल्ड्रेड, दुसऱ्याचं नाव डेव्हिड गार्नेट. डेव्हिड गार्नेट इथं सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. मी त्यांना पळवून घेऊन जायचं, त्यांना कोर्टात घेऊन जाताना हे प्रयत्न केले होते. गाय अल्ड्रेडने सावरकरांना अटक झाल्यानंतर सावरकरांच्या सुटकेसाठी एक कमिटी स्थापन केलेली होती. स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा ते दोघांचे पत्रव्यवहार सुरू होते. गांधी हत्येमध्ये सावरकरांना कसं गोवलं जातंय, कसं चुकीचं आहे, याच्यावर त्यांनी एक द वर्ड हा नावाचा त्याचा एक तेव्हा वृत्तपत्र होतं, त्याचा त्यांनी विशेषांक काढलेला होता सावरकरांच्या गांधी हत्या खटला आणि सावरकर या विषयावरचा. तर त्यामुळे स्वकीयांची हत्या करायची नाही हा त्याचं ठरलं. गोपाळकृष्ण गोखलेची जेव्हा हत्या करायचं तेव्हा ज्या एका बैठकीमध्ये ठराव झाला त्यांना आपण मारायचं गोपाळकृष्ण गोखलेंना, तो ठराव सावरकरांनी हाणून पाडलेला होता. महात्मा गांधींशी सावरकरांचे एकमेकांचे विरोधक होते का, तर 100% विरोधक होते. ते काही एकमेकांचे मित्र होते असं मी अजिबात म्हणणार. वैयक्तिक लेवलला त्यांची मी अगदी मैत्री होती असं म्हणणार नाहीत, पण ते एकमेकांचा आदर करत होते. महात्मा गांधी सावरकरांचा, सावरकर महात्मा गांधींचा. सावरकर कधीही स्वतःच्या अगदी खाजगी मध्ये बोलण्यात सुद्धा महात्मा गांधींचा महात्मा असाच उल्लेख करायचे. कधी एकेरी उल्लेख कधी केलेला नाही. आणि सेम महात्मा गांधी म्हणून महात्मा गांधींनीच भले त्यांचे एकमेकांचे जरी किती मतभेद असले, आता जेव्हा लंडनमध्ये असताना महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली सावरकरांनी भाषण केलेलं आहे. त्यांचं भाषण ऐकून गांधीजी प्रभावित झाले. ते म्हणाले की इतकं उत्कृष्ट वक्तृत्व मी आयुष्यात कधी ऐकलेलं नाहीये. पण
त्यांच्या मतांशी मी सहमत नाही. त्यांनी जी काही क्रांतीची, हिंसेची त्यांनी जी काही मतं मांडली आहेत हो. ती मला मान्य नाही, पण वक्तृत्व अतिशय उत्तम आहे. आणि नंतर मग त्याच्यात टीका पण सावरकरांनी केलेली की मारो काठोका पंथ म्हणून मी लंडनमध्ये असताना काही लोकांना भेटलो तर ते मारो काठोका पंथ म्हणजे ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रभावळ होती. त्यानंतर सावरकरांनी गांधी गोंधळ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं लेखनाचं संकलन गांधी गोंधळ नावाने केलेलं आहे. तर त्यांनी कडाडून टीका केली सावरकरांनी गांधीजींवरती, त्यांच्या राजकीय गोष्टींवरती. हो. पण त्याच वेळेला सावरकरांनी गांधीजींच्या काही गोष्टींमध्ये समर्थन पण दिलेलं आहे. उदाहरणार्थ बारडोलीचा सत्याग्रह झालेला होता किंवा मिठाळ सत्याग्रह झालेला होता, दांडी मार्च झालेली ती, त्या सगळ्या सावरकरांनी समर्थन दिलेलं होतं. रत्नागिरीमध्ये असताना अतिशय त्याची आर्थिक अवस्था फार बिकट असताना मिठाळ सत्याग्रहामधले काही काँग्रेसची लोक जी होती ते मिठाळ सत्याग्रहात सहभागी झालेले होते, ते रत्नागिरीच्या टूरवरती आलेले होते. तर त्या सगळ्या लोकांचा भोजनाचा कार्यक्रम आयोजित करायचं काम सावरकरांनी केलं होतं की हे महान काम केलंय, आपण जर स्वागत करू त्यांना आपण भोजन देऊ म्हणून. महात्मा गांधी स्वतः रत्नागिरीत जेव्हा आले त्यांच्या कार्यासाठी, ते मला की मला सावरकरांना भेटायचंय म्हणून सावरकरांना भेटले. ते सगळ्यांना सीन तो माहितीये पिक्चर मधला, बाबून चित्रपट असून दे, नंतर रणदीपळा चित्रपट असून दे, तर तो पण सीन बघितलेला आहे. त्यानंतर जेव्हा महात्मा गांधींनी 1942 दरम्यान चले जाव आंदोलनाच्या नंतर त्यांनी काही उपोषणाला बसले, उपोषण केलं होतं, आमरण उपोषण महात्मा गांधींनी. त्यांची प्रकृती खूप खालावली होती महात्मा गांधींची. तेव्हा सावरकरांनी त्यांना पत्र देऊन सांगितलं होतं की तुमचा जीव हा राष्ट्रीय जीव आहे, तो आम्हाला, तुम्ही आता देशात तुमची गरज आहे, तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या. त्यांनी त्यांचे जे काही सहकारी होते त्यावर पत्र देऊन सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या, तुमचा जीव आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. सुदैवानंतर महात्मा गांधी ते उपोषण सोडलं, मागे घेतलं. आणि नंतर सावरकर सांगणारा मागे घेतलं असं माझं म्हणणं नाहीये, पण त्यांना जे सांगणारी 10 लोक जी होती त्यात एक सावरकर पण होते, सांगायचा मुद्दा असा आहे. त्यावेळेस महात्मा गांधींचा जीव जावा, त्यांची हत्या व्हावी असं सावरकरांनी कधी इच्छा व्यक्त केली नाही. त्यांच्या काही भूमिकांमध्ये सावरकरांनी कडाडून टीका केलेली आहे, पण ती टीका राजकीय होती, वैयक्तिक नव्हती. त्यामुळे स्वतः सावरकरांना एखाद्या स्वकीयाचं, महात्मा गांधीचं कुठली व्यक्ती स्वकीय असून देतात की नेहरू का असे ना, नेहरू पण त्यांनी खूप टीका केली. नेहरू सावरकरांची कधी भेट झालेली नाही प्रत्यक्षाशी, पण ते नेहरूंची ना जेव्हा अटक झाली चलेगाव चळवळीच्या वेळेला, त्या पहिलं पथक सावरकरांनी काढलं होतं की भले आमचे विरोध असून देत राजकीय दृष्ट्या, पण ते सच्चे देशभक्त आहेत, त्यांना अशी अटक करण्याचा आम्ही निषेध करतो. आणि जेव्हा आपलं मंत्रिमंडळ स्थापन झालं स्वतंत्र भारताचं, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींना नेहरूंनी सांगितलं तुमच्या मंत्रिमंडळामध्ये औद्योगिक खातं सांभाळा. तर ते मुखर्जींनी फोन केला सावरकरांना की नेहरूंनी आम्हाला असं इन्व्हाइट केलेलं आहे, तर मी सामील होऊ का? त्या मुखर्जी हे हिंदू महासभेमध्ये कार्यरत होते. सांगायला मी खुशाल सामील व्हा, कारण ते काँग्रेसचं मंत्रिमंडळ नाहीये, ते स्वतंत्र भारताचं मंत्रिमंडळ आहे. बरोबर. त्या तुम्ही खुशाल सामील व्हा. त्यामध्ये सामील झाले आणि नंतर त्यांनी पुढे त्यांनी कार्य पण केलं, 2 वर्ष वगैरे काही असेल त्यांचं. त्यांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडले, तो मुद्दा वेगळा. तर म्हणजे क्रांतीच्या तत्वज्ञानामध्ये स्वकीयांची हत्या करणं, आणि भले परकीय का असेना, पण परकीय समजा चांगला असेल त्याची हत्या करणं, हे सावरकरांच्या क्रांतीच्या तत्वामध्ये बसत नव्हतं. हे पहिला मुद्दा. सावरकरांना त्याच्यामध्ये कुठलाही पुरावा नसताना गोवलं गेलं. एक पुरावा असा म्हटला जातो की दिगंबर बडगेंनी सावरकरांना भेटायला गेले. नथुराम गोडसे, आपटे, दिगंबर बडगे सावरकरांना भेटायला गेले. बडगे खाली बसला होता, नथुराम आपटे वरती त्यांना भेटायला गेले. खाली येताना सावरकर त्यांना म्हणाले की यशस्वी होऊन या. तर बडगेंची साक्ष दिली की त्यांनी वरती गांधी हत्येचा कट रचला होता आणि त्याला त्यांनी सावरकरांनी त्याला आशीर्वाद दिला, असं बडगेंनी साक्ष दिली कोर्टामध्ये. दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार झालेला होता. त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. नंतर एक मनोहर माळगावकरांचं पुस्तक आहे, द मेन हू किल्ड गांधी. बडगे नंतर हयात होता त्या खटल्यानंतर, सावरकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा. ते मनोहर माळगावकरांनी त्या बडगेंना जाऊन भेटले, मुंबईच्या ठिकाणी त्याचं घर होतं, की म्हणजे तुम्ही साक्ष दिली, तुमचं काय म्हणणं आहे, खरंच सावरकरांच्या त्यामध्ये हात होता का काय? तो मला, मी पोलिसांच्या 3rd डिग्रीला वरती माझं सगळं म्हणजे मी संपलो की ते 3rd डिग्री मी सहन करू शकलो नाही, आणि मग ते सांगतील ते मी लिहून गेला तयार झालो. आणि सावरकरांच्या मी घरी कधी त्यांना भेटायला गेलो नाही, आणि सावरकर नथुराम आणि आपटेला यशस्वी होऊन या आशीर्वाद दिलेला नाही. हे ऑन रेकॉर्ड त्या पुस्तकात छापलेलं आहे. म्हणजे ज्या साक्षीच्या बळावर सावरकरांना अटक केलेली होती, ते कोर्टाने पण सांगितलं की फक्त एखाद्या माफी साक्षीदाराच्या बळावरती दुसरा कुठलाही पुरावा नसताना सावरकर किंवा कुठल्या व्यक्तीला अशी शिक्षा देणं हे योग्य नाहीये, कारण दुसरा कॉरोबोरेटिव्ह एव्हिडन्स त्याला उपलब्ध नाहीये. आणि सावरकर त्यांची भूमिका मांडली आणि निर्दोष मुक्तता केली. आता काहींचं म्हणणं असतं की पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. भारताच्या किंवा कुठल्याही जगाच्या न्यायव्यवस्थेमध्ये जर पुरावा असेल ना, तर त्या व्यक्तीला अटकच होते. पुरावा नसेल तर ती सुटका होते.
तर पुराव्याअभावी मुक्तता ह्याला ही जे लोक आरोप करतात ना, त्याला ह्याला काय अर्थच नाहीये. बरोबर. बेसिक लॉजिक काय असतं? पुरावा असेल तर अटक, शिक्षा. पुरावा नसेल, मे बी अटक केलेली असेल पण पुरावा नाही म्हणून मुक्तता. आता पुरावा असताना ती मुक्तता कशी करणार ना? बरोबर. मी हे एका क्रिमिनल मोठे लॉयरकडनं हे कन्फर्म करून घेतलेलं आहे. या पुस्तकात त्यांचा जो संदर्भ पण दिलेला आहे. शेषराव मोरेंचं पण पुस्तक आहे, गांधी हत्या आणि सावरकरची बदनामी, त्यात पण हेच मांडलेलं आहे शेषरावांनी सुद्धा. पुढचा लोक असा काही आरोप करतात की हा ठीक आहे, तेव्हा त्याची मुक्तता केली, पण नंतर कपूर कमिशन आलं सावरकरांच्या मृत्यूनंतर, आणि कपूर कमिशन असं मांडलं की आप्पा कासार सावरकरांचे अंगरक्षक होते आणि त्यांचे जे काही सेक्रेटरी होते गजानन दामले, या दोघांची साक्ष कोर्टासमोर झाली नाही, ती कपूर कमिशन समोर झाली. आणि त्यात त्यांनी असं मेन्शन केलंय कासार आणि दामलेंनी की हो, सावरकरांच्या घरी नथुराम गोडसे, आपटे यांची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये गांधी हत्येचा कट रचला गेला. आणि लोकांना की बघा, म्हणजे ज्या साक्षी कोर्टासमोर झाल्या नाहीत त्या कपूर कमिशन समोर झाल्या आणि मोठा पुरावा उपलब्ध झालेला आहे. ह्या साक्षी कोर्टासमोर झाल्या असत्या तर सावरकरांना फासावर अटकवलं असतं. त्याच्यात मोठा फसवेगिरी अशी आहे याच्यामधली की कपूर कमिशनच्या समोर कासार आणि दामलेंची साक्ष झालेली नाही. कपूर कमिशनला जे आर्काइव्ह रेकॉर्डमध्ये गांधी हत्या खटल्याच्या वेळेला जे रेकॉर्ड्स मिळाले होते, त्या रेकॉर्डमध्ये त्यांनी फक्त मेन्शन केलेलं आहे की कासार आणि दामले यांच्या साक्षी आम्हाला ह्याच्यामध्ये मला वाचायला मिळालेल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो की त्या दोघांना अटक केली होती, कासार आणि दामलेंना. आणि कुठल्या याच्यामध्ये असं असतं की पोलीस जे लिहून घेतात त्याच्याकडनं जबानी, ज्याला म्हणतो आपण जबानी, ती जबानी असते. तो साक्षी पुरावा नसतो, तो जबानी असते. ती जबानी कोर्टामध्ये तुम्हाला सिद्ध करावी लागते. बरोबर. आता त्यांनी जे वाचल्या कपूर कमिशनने त्या जबान्या होत्या. जबान्यांचं असं असतं, शेषराव मोरेन याच्यात खूप छान लिहिलेलं आहे. ते शेषराव मोरे असं म्हणतात की जबान्या ज्या असतात त्या 3rd डिग्री करून काही विविध मार्गाने पोलीस ह्याच्याकडनं लिहून घेतात आणि म्हणून त्या तुम्हाला कोर्टासमोर सिद्ध कराव्या लागतात. कोर्टाला माहित असतं की 3rd डिग्री देऊन काय लिहिलं त्या जबान्यांना तुम्ही त्या व्यक्तीला कोर्टासमोर सादर करावं लागतं. ते सिद्ध करायला लागतात पुरावे, नंतर तो जबान्या पुराव्यामध्ये सिद्ध होतात. कासार आणि दामल्यांना कोर्टासमोर आणलंच गेलं नाही. अटक झाली, त्याच्या जबान्या उपलब्ध आहेत, त्या जबान्या त्यांनी असं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. पण त्या जबान्याचा तुमच्या इतकं सबळ पुरावा होता की त्यांच्या दोघांचा एव्हिडन्स आहे की त्यांनी भेटलेत वगैरे, मग त्यांनी कोर्टासमोर का नाही आणलं दामले आणि कासारांची साक्ष? कारण त्यांना माहिती होतं की कोर्टासमोर आल्यावरती हे दोघं फिरतील आणि ते फिरले की आपली केस वीक होईल, म्हणून त्यांना कधी कोर्टासमोर आणलं गेलं नाही आणि त्यांच्या जबान्या आहेत त्या तिकडे आर्काइव्हमध्ये पडून राहिल्या. शेषराव मोरेंनी याच्यावरती उत्तम दिलेलं आहे. मी सगळ्यांना सांगेन की त्यांचं सावरकरांची गांधी हत्या आणि सावरकरची बदनामी हे पुस्तक सगळ्यांनी अवश्य वाचावं. राजहंस प्रकाशनांनी प्रकाशित केलेलं आहे, उत्तम पुस्तक आहे. ही सगळी मांडणी मी त्यांच्या पुस्तकावरनं सांगतोय. तर त्यामुळे कासार आणि दामल्यांच्या अटक आणि त्यांची जबानी ही त्यावेळेस गांधी हत्या खटल्याच्या वेळी झालेली आहे. कपूर कमिशन समोर दोघांना बोलवलेलं नाही. दिगंबर बडगेला सुद्धा बोलवलेलं नाही कपूर कमिशनने. त्यांनी फक्त त्यांची ऑब्झर्वेशन सांगितली त्यावेळेचे आर्काइव्ह बघून. त्यामुळे असा कुठलाही पुरावा कपूर कमिशन समोर आलेला नाहीये आणि कपूर कमिशनचा उद्देश गांधी हत्या खटल्यामध्ये कोण कोण आरोपी होते हा उद्देश त्यांचा नव्हताच. त्यावेळेला असं जेव्हा गांधी हत्या खटल्यातनं काही सुटका झाल्यानंतर गवी केतकरांनी सांगितलं गांधी हत्या खटल्याची मला कल्पना होती, त्यावेळेच्या लोकांना मी कळवलं होतं अधिकाऱ्यांना, पण त्यांनी काही त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही, त्यामुळे गांधींची हत्या झाली असं गवी केतकरांनी गांधी हत्या खटल्यातनं, मला वाटतं गोपाळ गोडसेंची सुटका झाली होती तेव्हा काही पूजा समारंभ, काहीतरी सत्याची पूजा होती, त्याच्यात तरी पत्रकारांसमोर हा भूमिका त्यांनी मांडली गवी केतकरांनी. त्यावरती खूप गदारोळ झाला, संसदेमध्ये पण खूप मध्ये झाला वगैरे की कोणते अधिकारी आहेत की ज्यांना माहिती होतं पण त्यांनी गांधी हत्या थापवली नाही वगैरे. म्हणून त्यावेळेचे असे कुठले अधिकारी आहेत की त्यांना गांधी हत्या खटल्याची माहिती होती, गवी केतकर त्यांना माहिती दिलेली होती पण ती त्यांच्यावरती काही ऍक्शन घेतली नाही. तर त्या सगळ्या लोकांना सर्च करणं, त्याची चौकशी करणं, हा चौकशी समिती होती. ती चौकशी समितीला न्यायालय इतके अधिकार नसतात आणि चौकशी समितीमध्ये गांधींची हत्या कोणी केली, त्याचे सूत्रधार कोण होते हा त्यांचा मुद्दाच नव्हता. ह्याची माहिती केतकरांनी दिल्यावरती कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना ती कळाली होती आणि अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी काय ऍक्शन घेतली ह्याचे फॅक्ट फाइंडिंग करणं ही त्यांचं काम होतं.
कपूर कमिशन. ते करता त्यांनी ऑब्झर्वेशन्स मांडली. त्यानंतर पुन्हा याच्यावरती पुन्हा हा जगाशी यांनी उल्लेख केला डॉक्टर पंकज फडणवीस यांचा, आणि पुन्हा याच्यावरती केस दाखल केली. त्याच्यावरती ॲमेकस क्युरी पण त्याच्यावर बसलेली होती. त्याचा पण रिपोर्ट आहे, न्यायालयाने दिलेला आहे की अशा प्रकारे इतक्या वर्षानंतर केस ओपन करणं शक्य नाही आहे, आणि कपूर कमिशन कुठल्याही कमिशनचे न्यायालयाचे अधिकारी त्यांनी त्यात योग्य भूमिका मांडलेली आहे. न्यायालयाचे अधिकार काय असतात, कमिशनचे अधिकार काय असतात वगैरे गोष्टी म्हणून सांगितले की जो न्याय दिलेला निर्णय आहे सावरकर निर्दोष मुक्तता याच्यावर शिक्कामोर्तब करतो. त्यामुळे न्यायालयीनच्या दृष्ट्या म्हणजे कायदेशीर दृष्ट्या तर सावरकरांचा त्याच्यामध्ये गांधी हत्येमध्ये हात नव्हता हे सिद्ध होतच, पण नैतिक दृष्ट्या तत्वज्ञानी दृष्ट्या सुद्धा सावरकरांनी कधीही अशाही कुठल्या हिंसेचा पुरस्कार केलेला नाही. अर्थात नथुराम गोडसे आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते. काही सावरकरांच्या दौऱ्यामध्ये ते त्यांच्या सोबत होते, पण त्यांच्या प्रत्येक कृत्यासाठी हिंदू महासभेच्या अध्यक्षांना आपण दोषी धरू शकत नाही. असं काँग्रेसमधल्या काही लोकांनी त्यावेळेला चळवळीच्या वेळेला किंवा चौरीचा प्रकरण झालं, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ते सगळ्यांनी हिंसा करून ते पोलीस स्टेशन जाळलं. तर तुम्ही त्याला असं म्हणणार का की त्याला महात्मा गांधीची फूस होती म्हणून? महात्मा गांधी त्याचं मुख्य नेतृत्व त्यांच्याकडे होतं, त्या गांधीचा त्याला पाठिंबा नव्हता म्हणून गांधींनी ते चळवळ मागे घेतली. बरोबर. म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्याच्या एका कृत्यासाठी नैतिक जबाबदारी पण एखाद्या व्यक्तीने कुठली की नाही गोष्ट वेगळी, पण त्याला जी फूस होती असं म्हणता येणार नाही. आणि मुळात म्हणजे जेव्हा गांधी हत्या झाली त्या सावरकर हिंदू महासभेच्या कुठल्याही अधिकारपदावरती नव्हते, अध्यक्ष पण नव्हते. मी नक्की जबाबदारी घेऊन मी राजीनामा देतो वगैरे असा काही म्हणायचा संबंध नव्हता. एखाद्या गोष्टीचा नैतिक जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा देणं आणि अटक होऊन फासावर चढणं दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. सावरकर कुठे पदाधिकारी नव्हते, अध्यक्ष नव्हते, राजकारणात त्यापैकी बऱ्यापैकी सावरकर बाजूला झालेले होते, कारण त्यांची हेल्थ खूप त्यांची हे जी होती त्यांना 2-3 त्यांना हृदयविकाराचे झटके येऊन गेलेले होते 45-47च्या दरम्यानच्या काळामध्ये. त्यांची प्रकृती खूप हालाकीची झाली, त्याची प्रकृती खूप खालावलेली होती. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने त्याच्या बुद्धीनी ते एखादं कृत्य केलं तर त्यासाठी त्याच्या माजी अध्यक्षांना आपण जबाबदार धरणं हे चूकच आहे. सावरकरांनी त्यांच्या वृत्तपत्रासाठी वगैरे तेव्हा तो कार्यक्रम असताना काही देणगी बिणगी दिली असेल, त्यांना काय माहिती की पुढे जाऊन हीच व्यक्ती एखादा एक लेक्चर सुरू आहे, कीर्तन वगैरे काय सुरू आहे, एखाद्या व्यक्तीच्या समोर आली, त्याच्या पाया पडली, त्याच्या भक्तगणात सामील झाली, नंतर उद्या सुद्धा माणसाने जाऊन एखाद्याचं पाकिट मारलं, तर पाकिट मारल्यानंतर ती व्यक्ती ह्या व्यक्तीच्या पाया पडली होती म्हणून तुम्ही त्या कीर्तन करायला पकडणार का? व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीला प्रवचका पकडणार का? हो, तुमच्या तो पाया पडला, मग तुमचा त्याला पाठिंबा होता, त्याची निष्ठा होती, त्याचं व्याख्यान आवडलं, त्यांनी त्याचे मुद्दे काही वेगळे मांडलेले होते. नंतर ती व्यक्तीची काही कृत्य केलं त्यासाठी तुम्ही त्या लेक्चर ऐकताना कॉलेजमधल्या लेक्चर त्याच्या शिक्षकांना नातेवाईकांना तुम्ही बघू शकत नाही ना, आणि कोणी सिद्धही झालेलं नाहीये ते. त्यामुळे नथुरामने त्याच्या दृष्टीने केलं, त्यासाठी भारतीय दंडसंहितेनुसार त्यांना शिक्षा झाली फाशीची. आणि गांधीजींचा खून किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांचा खून याचं समर्थन स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात किंवा आताच्या समर्थन होऊ शकत नाही. सावरकरवाद्यांनी नथुरामचा आणि गांधी हत्येचा, गांधीच्या खुनाचा हा कडाडून निषेधच करायला पाहिजे. हे सावरकरांचं हिंदुत्व नाही. बरोबर. स्वकीयांची हत्या करणं हे सावरकरांचं हिंदुत्वामध्ये बसत नाही. बरोबर. त्यामुळे जसं मी म्हणतो की हिंदुत्व म्हणजे काय, समरसता समता हे जसं आहे त्याप्रमाणे स्वतंत्र भारतामध्ये पूर्णपणे हिंसेचा आणि क्रांतीचा त्याग करणं हे सावरकरांनी सांगितलंय. 1952 साली अभिनव भारत संघ समारंभाचा म्हणजे जी संस्था सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळावून स्थापन केलेली होती, स्वातंत्र्य भारताला मिळालं, काम पूर्ण झालं, बरोबर, विसर्जन करून टाकायचं त्या संस्थेचं. म्हणजे मोठा समारंभ केला 1952 साली. आता 52 साली का केला? गांधी हत्या खटला सुरू होता 49 सालापर्यंत. 50 साली सावरकरांना पुन्हा लियाकत अली पाकिस्तानचे पंतप्रधान भारतामध्ये आलेले होते, तर सावरकर हे पाकिस्तान विरोधी, ते काही गडबड करतील म्हणून तेव्हा नेहरूंनी सावरकरांना अटक केली. त्यांना बेळगावच्या कारागृहात त्यांना ठेवलेलं होतं. 199 दिवस त्यांना ठेवलेलं होतं. मग ह्या सगळ्या कालामध्ये 1950-51 साल त्याच्यामध्ये गेलं. सावरकरांची बाकी हे झालेली होती, खराब झालेली होती, आणि त्यांनी असं लिहूनही दिलं होतं की पुढचे 1-1.5 वर्ष मी राजकारणामध्ये भाग घेणार नाही. म्हणून 52 साली म्हणून इतका काळमध्ये गेला. ते एसपी कॉलेजच्या पुण्याच्या एसपी कॉलेजला त्यांनी मोठा समारंभ केला 3 दिवसाचा. पहिले 2 दिवस त्यांनी पूर्ण क्रांतिकारकांचा इतिहास त्यांनी मांडला, भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास, त्याचं कसं स्थान आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे त्यांनी मांडलं. 3ऱ्या दिवशी सावरकरांचे मांडलं, ते अत्यंत आवश्यक आहे, सगळ्यांनी वाचावं, सावरकरवाद्यांनी आणि सावरकर विरोधकांनी सुद्धा. ते सावरकर असं म्हणतात, आता स्वतंत्र भारतामध्ये आपण आपल्या क्रांतिकारक प्रवृत्तीचा, हिंसा ज्याचा मी समर्थन, सशस्त्र क्रांतीचा आपण त्याग करायला हवा, कारण आता भारत स्वतंत्र झालेला आहे. आता हातात शस्त्र घ्यायची नाही, आता शस्त्र त्याग करायचा सामान्य माणसांनी.
सैनिकांनी आणि पोलिसांनी नाही करायचं. हो. सैनिक आणि पोलीस यांनी हातात शस्त्र घ्यायलाच पाहिजे. हो. शत्रूच्या विरुद्ध, गुंडांच्या विरुद्ध, टेररिस्टच्या विरुद्ध तुम्हाला शस्त्राने लढावं लागणारच आहे. सामान्य माणसाने हातात शस्त्र घ्यायची नाही. आता तुम्ही हातात शस्त्र घेतली, मला याचा विचार पडत म्हणून ह्याला मारून टाका, असं करायचं नाही. बरोबर. तुम्हाला याचा विचार पटत नाहीत ना, याचा वैचारिक विरोध करा. तुम्हाला काँग्रेसचा किंवा काँग्रेस की त्या सत्ताधारी जी कोण पक्ष असतील त्यावेळेचे किंवा नंतरचे वगैरे कुठल्याही वेळी ते आज भाजपच्या किंवा कोणाच्या विरुद्ध जे लोक सत्ताधारी आहेत, तुम्हाला त्यांची मतं पडत नसतील, हरकत नाही. तुम्ही सत्याग्रहाच्या माध्यमातून, वैचारिक लढा उभारून, अहिंसात्मक आंदोलनं करून तुमच्यावरती एखादा अन्याय झाला तर तुम्ही अहिंसात्मक सत्याग्रहाच्या माध्यमातून तुम्ही त्याचा विरोध करा. बरोबर. न्यायालयात जा, बरोबर. पोलीस कंप्लेंट करा, बरोबर. वैचारिक विरोध करा. पण आता तुम्ही हातात शस्त्र घेतलं तर पुन्हा देशामध्ये अनागोंदी माजेल हो. आणि पुन्हा आपल्यावरती परकीय परत असं येऊ शकतं. आणि म्हणजे एखाद्या देशामध्ये अनरेस्ट तयार होण्यासाठी, दंगल माजून एखाद्या देशावरती कब्जा करणं, हे अनेक ठिकाणी टपून बसलेले लोक असतात. बरेचसे मोठे मोठे देश असतात. अंतर्गत कलह निर्माण करायचं किंवा ते थेट जरी समजा आपण काही राज्य आणलं त्या विविध मार्गाने याच्यावरती होल्ड ठेवायचा, असं करू शकतात. तर त्यासाठी हातात आपण शस्त्र घेणं आणि आपल्याच लोकांना मारणं, फक्त विचार वेगळे, वैचारिक विरोध म्हणून आपल्या लोकांना मारणं, हे आमच्या क्रांतीच्या तत्वामध्ये बसत नाही. बरोबर. सावळण गोपाळकृष्ण गोखले जेव्हा गोखले गेले तेव्हा बारी जो होता जेलर, तर त्यांना सांगायला सावरकर, अरे सावरकर तुम्हाला कळालं का न्यूज, तुम्हाला काय गोखले गेले. सावरकरांनी दुःख व्यक्त केलं, अरे ते तुमचे विरोधक होते, तुम्हाला कसं काय दुःख होतंय. तर ते आमचे वैचारिक विरोधक असतील. पण स्वतंत्र भारतामध्ये जर आम्हाला गोखल्यांसारखा मोठा इकॉनॉमिस्ट हा अत्यंत आवश्यक होता. त्यांची जी गुणवत्ता होती ती, भले त्यांचे जरी ते वैचारिक विरोधक असू नये, टिळक गोखले वगैरे यांचे वाद सगळे जे असतील, जहाल मवाळ वगैरे, पण ते एक मोठे इकॉनॉमिस्ट होते. ही त्यांची गुणवत्ता सावरकरांना माहिती होती. म्हणून सावरकरांनी सांगितलेलं होतं की आता सत्तेवरची जी लोक आहेत, तुम्हाला याची मतं पडत नसतील, हरकत नाही. तुमच्या हातात संविधानाने आता एक शस्त्र दिलेलं आहे, ते शस्त्र म्हणजे मतदान करणं. मतदान करून तुम्ही सत्ता परिवर्तन घडवू शकता. जेव्हा तुम्ही इलेक्शन्स येतील, घराच्या बाहेर पडा, मतदान करा. मतपेटीच्या माध्यमातून तुम्ही सत्ता परिवर्तन करू शकता. अहिंसक मार्ग हा अहिंसक मार्ग आणि सोपा मार्ग, एकदम सुलभ, सोपं, साधं. काही क्रांती बिंती करायची, संघटन करायची किंवा मोठं काही हे करायची काही गरज नाही. जनजागृती करा, समाज प्रबोधन करा. जी व्यक्ती चांगलं काम करते त्यांना निवडून द्या, मतदान करा. म्हणजे मतदानाच्या संवैधानिक मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाचा सावरकरांनी पुरस्कार केला होता. इतकंच नाही, सावरकर क्रांतिकारक होते, सशस्त्र क्रांतिकारक. म्हणजे सावरकरांनी पारतंत्र्यात असताना सुद्धा कायम हिंसाच करा सांगितलेलं नव्हतं. बरोबर. परिस्थिती काय आहे त्यानुसार तुम्ही तुमची आखणी करायची असते. जे सावरकर ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत होते, ते सावरकर भागानगरमध्ये, म्हणजे हैदराबादचा जो त्यांनी लढा दिलेला होता, त्या लढ्याचं नाव होतं हैदराबादचा भागानगरचा निशस्त्र प्रतिकार. तिथे लढा त्यांचा कसायचा होता, तो लढा त्यांचा इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य असा लढा नव्हता. प्रशासकीय लढा तो होता. प्रशासकीय जागा, जे काही राजकीय, सामाजिक किंवा न्याय अधिकार जे होते, त्यावेळेला हिंदू बहुसंख्य असून त्यांना डावलं जात होतं. तो त्यांना अधिकार मिळवून देण्याकरता म्हणून सावरकरांनी तो पूर्णपणे निशस्त्र क्रांतीचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. तो यशस्वी झाला पण नंतर, तो प्रश्न तो नाहीये. निजामाईनंतर ते मान्य पण केले, त्यांच्या काही काही बऱ्याचशा अटी त्या होत्या. म्हणजे त्यावेळेला ते समजा त्यांनी क्रांती करायला गेले असते तर ते योग्य नव्हतं. परिस्थिती काय आहे, आपली उपलब्धता काय आहे, यानुसार स्ट्रॅटेजी बदलणं हे सावरकरांचं होतं. तसंच सावरकरांनी स्वातंत्र्यानंतर सांगितलं की आता कम्प्लिटली अहिंसात्मक तुम्ही कार्य करायला पाहिजे. शत्रू राष्ट्राशी लढताना मात्र तुम्ही हातात, तुम्ही म्हणजे सैन्य दलांनी, पोलीस दलांनी हातात शस्त्र घेऊन त्यांचा बिमोड करायला पाहिजे, जे तेव्हा आपण 65च्या वॉरच्या वेळेला आपण केलं आणि आपण भारत विजयी झाला पाकिस्तानच्या विरुद्ध. तर त्यामुळे सावरकरांचं हे जे त्यांनी तत्वज्ञान सांगितलं अभिनव संघ समाजात तिसऱ्या दिवशी, हे अत्यंत आवश्यक आहे. सावरकर हे काही हिंसेचे समर्थक पुरस्कर्ते नव्हते. जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुकूल स्ट्रॅटेजी बनवायची असते. आणि स्वतंत्र भारतात ते सांगितलं होतं की कुठली परिस्थिती येऊन दे, हातात शस्त्र घ्यायचं नाही. लोकशाहीच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने तुम्ही कार्य करा, मतदान करा, योग्य व्यक्ती निवडून आणा, समाज प्रबोधन करा, अहिंसात्मक आंदोलन करू शकता, सत्याग्रह करू शकता. त्या मार्गाने तुम्ही तुमचा न्याय मिळवा. कोर्ट आहे, पोलीस स्टेशन्स आहेत, ते तुम्ही करा. म्हणजे यातून आपल्याला सावरकरांचं संयमीपणा, सावरकरांची विजन आणि लोकशाहीवादी सावरकर दिसून येतात त्याच्यात. अक्षयजी,
नुकताच आत्ता मागच्या काळामध्ये रणदीप हुडा यांचा वीर सावरकर नावाने एक प्रसिद्ध चित्रपट आला आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या जेनझीला भावला देखील, किंवा त्यांना तो अक्षरशः जेनझीने आजच्या तो चित्रपट डोक्यावर घेतला असं आपण म्हणू शकतो. मग सावरकर आणि आजची पिढी किंवा जेनझी, तर जेनझीने सावरकरांच्या चरित्राकडे कसं पाहिलं पाहिजे आणि त्यांच्या चरित्राचा जर का अभ्यास करायचा असेल, कुठल्या पुस्तकांचा, संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे? हो, खूप चांगला प्रश्न आहे. सावरकरांची थोडक्यात आजच्या काळातली उपयुक्तता, त्यांचं आता रिलिव्हन्स काय आहे ह्यातून आपल्याला जाणून घ्यायला अतिशय योग्य आहे. एका शब्द सांगायचं तर सावरकरांच्या चरित्रातून, विचारातून जेनझीनी किंवा कुठल्याही पिढीनी काय म्हणजे अल्फा बीटा काय जी पिढी येईल त्यांनी काय घ्यावं, तर ते म्हणजे नेशन फर्स्ट, राष्ट्रप्रथम. तुम्ही कुठलंही कार्य करा, तुमच्या कुठल्याही फील्डमध्ये जा, तुम्ही डोळ्यासमोर फक्त राष्ट्रप्रथम, नेशन फर्स्ट हे उद्देश ठेवा. तुम्ही सावरकरांच्या चरित्राची ही शिकवण आहे. त्यासोबत मग पुढे म्हणता येईल की सावरकरांचं समाजकार्य, जे आजही जातीपातीचं राजकारण चालतं, जातीपातीच्या गोष्टी चालतात, अस्पृश्यता पहिल्यापेक्षा त्याची तीव्रता कमी झालेली आहे, पण अजून पूर्णपणे गेलेली नाहीये. तर ते जाती अस्पृश्यता जाणं, त्यानंतर जाती बहिष्कृतता हा अजून काही प्रमाणात काही ठिकाणी चालतं, तर तेही बंद होणं आवश्यक आहे. अशी समाज सुधारणा, वुमन एम्पॉवरमेंट, सावरकरांच्या नाटकामध्ये, सावरकरांच्या चरित्रामध्ये, सावरकरांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा त्यांच्या भाषणांमध्ये स्त्री ही कधीही अबला दाखवलेली नाहीये. बरोबर. ती कायम लढणारी, सबला, शौर्य गाजवणारी, रणांगणावर उतरून पतीच्या सोबत उतरून युद्ध करणारी अशी दाखवलेली आहे. तर सावरकरांच्या मध्ये म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट हे सावरकरांचं त्याच्यातनं मला वाटतं तोही मुद्दा आवश्यक आहे. आणि त्याचे पुढचे अत्यंत आवश्यक विचार जे काही हिंदुत्ववादी जे आहेत त्यांनी सुद्धा एक्सेप्ट करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ विचार. अगदी. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध आणि त्यांचे जात्युच्छेदक निबंध हे पुस्तक सावरकरांनी अवश्य वाचावीत. सावरकरांनी विज्ञाननिष्ठा म्हणजे काही विज्ञानावरती, सायन्स या सब्जेक्टवर निष्ठा ठेवणं असं नाहीये. आपली मेंटॅलिटी जी आहे ती विज्ञाननिष्ठ करणं म्हणजे एखादी गोष्ट आली कुठली, ती आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला हितकारक, उपयुक्त असेल तर तुम्ही बिनधास्त एक्सेप्ट करा. बरोबर. मग ती नवीन असो, जुनी असो, मग आपल्या ग्रंथात ते लिहिल्याच्या विषयी काही लिहिलेला असो किंवा नसो. राष्ट्राला आता AI विषयी आपल्या सावरकरांचं म्हणणं आहे की त्यावेळी AI नव्हतं, त्यावेळेचं यंत्रयुग होतं. सावरकर की समजा त्यावेळेला यंत्रयुग आलं, त्याविषयी आपल्या धर्मग्रंथात काही लिहिलेला असो किंवा नसो, आता यंत्रयुग आपल्या देशासाठी, समाजाकरता उपयोगी स्वीकारा. AI समाजाकरता उपयोगी आहे, देशाकरता उपयोगी, तुम्ही स्वीकारा. ही सावरकरांची विज्ञाननिष्ठा आहे. आणि ग्रंथाबद्दल बोलता तर सध्या सगळ्यात सर्वोत्तम ग्रंथ म्हणजे असं मला वाटतं इंग्रजी किंवा मराठी मधला सुद्धा विक्रम संपत यांचं 2 खंडाचं चरित्र ते अतिशय उत्तम आहे. सावरकरांच्या हयातीमध्ये लिहिलेलं चरित्र धनंजय कीराने लिहिलेलं चरित्र आहे. VC जोशी यांचे 3 खंडांचं चरित्र आहे. द जोगळेकरांनी लिहिलेलं लहान चरित्र आहे, ते खूप छान आहे. डॉक्टर अरविंद सदाशिव गोडबोले यांनी सावरकरांचं समग्र सावरकर वाङ्मय 200 पृष्ठांमध्ये असं कॉम्पॅक्ट केलेलं आहे संक्षिप्त रूपात, सावरकर विचारदर्शन नावाने. ते खूप उत्तम आहे. आक्षेप आणि वास्तवविषयी माझं स्वतःचं पुस्तक आहे, सावरकरांचे आक्षेप याचे उत्तर, अशा प्रकारचं पुस्तक आहे. आणि अशी अनेक पुस्तकं आहेत, महत्वाची पुस्तकं. मी आता तुम्हाला ह्याचा उल्लेख केला आहे, पण जसं तुम्ही वाचत जाल तुम्हाला नवीन पुस्तकं, संदर्भ ग्रंथ तुम्हाला सापडत जातील. सावरकर एकदा तुम्ही त्या विषयात शिरलात की तुम्हाला खूप विशाल महासागर तुम्हाला दिसेल. सावरकरांच्या काव्यावर लिहिलेलं आहे, सावरकरांच्या संगीतावर लिहिलेलं आहे, सावरकर संगीत नाटकावर लिहिलेलं आहे, सावरकरांच्या साहित्यावर लिहिलेलं आहे. प्र. गावड्यांची त्यांच्यावरती PhD, सावरकरांवरती पहिली PhD त्यांचं पुस्तक आहे. शेषराव मोरेंनी सावरकरांचं समाजकार्य, त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार, त्याच्यावरती 2 पुस्तकं लिहिलेत, वेगवेगळी स्वतंत्र पुस्तकं. ती सर्वांनी अत्यंत आवश्यक आहेत, ती वाचणं, ती वाचावीत. मग अशी मी उल्लेख केला की सावरकरांची गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी हे त्यांचं रिसेंट आलेलं पुस्तक आहे 2 वर्षापूर्वीचं, तेही सगळ्यांनी अवश्य वाचा. आणि स्वतः सगळ्यात महत्वाचं समग्र सावरकर जे आहे, पहिले 8 खंड होती, नंतर 1 खंड वाढला, त्यांचे काही अप्रकाशित साहित्य बाहेर आल्यावरती 9 खंडातलं चरित्र जे आहे ते सगळ्यांनी अवश्य वाचावं. नेटवरती उपलब्ध आहे, savarkar.org, savarkarsmarak.com. याच्यावरती सावरकर समग्र साहित्य मोफत डाउनलोड करून तुम्हाला वाचायला उपलब्ध आहे, तर ते तुम्ही अवश्य वाचावं. आणि सावरकरांचे मूळ विचार त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये वाचावेत, असं जास्त तुम्हाला वाचायला तुम्हाला आनंद मिळेल. ते सुदैवाने हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा, हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे, इंग्रजीमध्ये अनुवादाच्या मार्गावरती आणि प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. आणि विक्रम संपत यांचं चरित्र जे आहे मूळ इंग्रजी, त्यातून त्या माध्यमातून आता जगभर सावरकर चरित्र पोहोचलेलं आहे.
तर त्यासाठी त्या सगळ्या चरित्रकारांचे खूप खूप आभार. आणि सावरकर विचार हा म्हणजे हा राष्ट्रविचारच आहे, काय सावरकर व्यक्तीचा विचार नाही तो, बरोबर. तो राष्ट्रहिताचा विचार आहे, राष्ट्रप्रथम असा विचार आहे. तर तो प्रत्येकाने अंमलात आणावा असं वाटतं. धन्यवाद धन्यवाद. अक्षयजी. आज तुम्ही सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आख्यानकट्टा यावरती आलात आणि तुमचे तटस्थपणे जे काही सावरकरांचे अभ्यासक म्हणून जे तुम्हाला विचार मान्य झालेले आहेत किंवा एक अभ्यासक म्हणून जे काही सावरकर तुम्हाला जाणवले, तर ते तुम्ही आमच्या दर्शकापर्यंत पोहोचवण्याचा, मांडण्याचा आणि सावरकर विचार हा राष्ट्रविचार आहे हे तुम्ही इथे अभिप्रेत केलं, मांडलं. त्याबद्दल आख्यानकट्टाच्या वतीने तुमचे खूप खूप मलाही खूप धन्यवाद. खूप आख्यानकट्टाचे तुमच्या धन्यवाद. या मला तुम्ही आज सावरकर बोलवलं इथे. चरित्राच्या अभ्यासाला आणि पुढच्या सगळ्या तुमच्या भावी जीवनाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.